आना स्वामी जी हमारे शिव प्रवचन में। हो आप ही आना लगा बाबा को लाना, आप ही सर्वांनी वर हात करून टाळ्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचंय। आप ही आना लगा बाबा को लाना, आप ही आना को लाना। मस्तकी विभूति अलंकार हमारे शिव प्रवचन में चले आना हो स्वामी जी हमारे शिव प्रवचन में चले आना स्वामी जी हमारे शिव प्रवचन में। चले आना स्वामी जी हमारे शिव प्रवचन में। हो आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। कथा करो मती अनुसार, कथा करो अनुष्ठानार्थी बसा खाली। कथा करो मती अनुसार आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। जय जनार्दन। व्यासपीठावर श्री श्री 1000। चला कापडी मामा असतील, खडक माळेगाव भक्त परिवार असतील, पुरकर वकील असतील, यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि सर्व संत महंतांचं पानगमणी आणि महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचं प्रथमोत्सव पालखी पूजन करून घ्यायचंय। गुरुपूजन करायचं गुरुच्या सर्वांनी वर हात करून टाळ्या गजरात स्वागत करायचंय। पूजन करायचे बाबाजींच्या पालखीचं पूजन होतंय। गायचं मन मंदिर गुरुला पूजिते, मन मंदिर गुरुला पूजिते, स्वामीजींचं पूजन होत आहे। सर्वांनी वर हात करून टाळ्या गजरात स्वागत करायचंय। बाबाजींचं पूजन तसंच व्यासपीठा उपस्थित परमपूज्य स्वामी गणेश गिरीजी महाराज, परमपूज्य स्वामी राघव गिरीजी महाराज उपस्थित सर्व संत वृंद सर्वांचं इथे पूजन होत आहे। सर्वांनी वर हात करून टाळ्या गजरात स्वागत। हातात घेऊन पुष्पांच्या माळा, पुष्पांच्या माळा हो वाळू स्वामी जनार्दन भोळा, भोळा जनार्दन भोळा। भक्ताचा मेळा जमोनी गोळा, भक्ती रसात नावून गेला, बाबांचे रूप मी आठवते। जय जनार्दन। मन मंदिर मन मंदिर मन मंदिर गुरुला पूजे दे, मन मंदिर गुरुला पूजे दे, गुरुला पूजे दे, मन मंदिर गुरुला
पूजित मन मंदिर गुरुला पूजिले मन माझ्या हृदय मंदिरात गुरुरायांची रे मूर्ती माझ्या हृदय मंदिरात गुरुरायाची रे मूर्ती गीत गाऊ गुरुरायाचे गुरुरायाचे गीत गाऊ गुरुरायाचे गीत गुरुरायाचे सार्थक या जीवनाचे सार्थक या जीवनाचे माझ्या हृदय मंदिरात गुरुरायांची रे मूर्ती माझ्या हृदय मंदिरात गुरुराया. जय जनार्दन. सर्वांनी पुनरूप एकदा वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींसमेत सर्व संतांचं स्वागत करायचं आहे. आज सर्व संतांचं आगमन या व्यासपीठावर झालेलं आहे. प्रथमच तो बाबाजींची प्रवचन रूपी सेवा होईल, त्यानंतर उपस्थित सर्व संतरुंतांचे आपल्याला आशीर्वाद मिळतील. आजूबाजूला जी भाविक असतील त्यांना विनंती, कृपया करून व्यासपीठासमोर बसायचे, उभे राहू नका कोणी पण रस्त्यामध्ये. जय जनार्दन. गुरु या महाराज ठिकाणी आपले पानगावाने विलास बापू यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे 2 मिनिटात. चला चला. त्यानंतर अतुल शिंदे बाबूशेठ यांचे चिरंजीव. दमान्यावरून आलेले आमचे सुनील भाई. गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाले. कारुण्य सिंधु भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वन्दे देवमापतिं सुरगुरुं
वन्दे जगत्कारणम् वन्दे पद्मं भूषणं मृगधरम् वन्दे पशूनां पति वन्दे सुरेशशाङ्क वन्दे नयनं वन्दे मुकुन्दं प्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। जटा विभूती मुठी चंदनाची कपालमाला प्रीती गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण दारी ब्रह्मांदी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगा श्री दोष महाविदारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर भगवान की सबस्तन की जय सनातन धर्म की संकट मोचन हनुमान की जय सियावल रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की जय। 2 मिनिटं भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी वर आहात असे दाखवावर आहे का? वा वा वा. धन्यवाद. काही जास्त वेळ नाही, 10-15 मिनिटं असे ठेवायचे आहे, काही बोलायचं नाही झालं. धन्यवाद. जय जनार्दन. आपल्या गुरुमाऊलीची आठवण आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींकडे आपण बघत आहोत. त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर होत आहे आणि म्हणून टाळेच्या गजरात रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. टाळे. रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. 1 2
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय 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 बोलो 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र नगरीमध्ये भाऊसाहेब नगरीमध्ये नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं चाललेलं भव्य जपानुष्ठान सोहळा ज्ञानेश्वरी पारायण लघुरुद्र याग यज्ञ या अनुष्ठानाच्या निमित्ताने ज्यांचा आज या भूमीला पदस्पर्श झाला अशा बाबाजींच्या परिवारातील महान संत निफाड जिथं अमृत महोत्सव झाला अशा ठिकाणचे 108 श्री महंत आमचे गणेशगिरी महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. विशेष म्हणजे आमचे राघोगिरी बाबा काही दिवस काही आपल्या या भाऊसाहेब नगरीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं, पण आदरणीय वंदनीय श्रद्धेय माधवगिरी महाराजांच्या सहवासात राहून आज संन्यास दीक्षा घेऊन आणि सुंदर असं आश्रम बाबाजींच्या कार्यासाठी ज्यांनी बनवलं, आज जालन्याकडनं त्यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचेही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. असे राघवेश्वरगिरी महाराज, राघवनंदगिरी महाराज अगदी
तब्येत बरी नसताना ते या ठिकाणी उपस्थित राहिले. परत एकदा टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. या ठिकाणचे आमचे 4-5 दिवसापासून बलरामगिरीजी महाराज परमपूज्यने या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. नीलकंठ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. वाल्मिगिरी महाराज उपस्थित आहे. सोमेश्वरानंद महाराज विशेषतः या ठिकाणचे आमचे गाईस वगैरे बघतात असे चंद्रकांतगिरी महाराज आणि समोरून नेवास आश्रममध्ये दरवर्षी त्या ठिकाणी कथा प्रवचन असतं. त्या ठिकाणचे पण या ठिकाणी महाराज आलेले आहे. त्यांचे टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. विशेषतः आज खूप मोठा आनंद आहे. दुधास साखर ज्या परिसरात सगळं जनार्दनमय झालं. परमपूज्य स्वामी आमचे श्रद्धे माधुगिरीजी महाराज त्या भागात जातात, परंतु त्या ठिकाणी गावागावामध्ये पालखी सोहळा करण्यासाठी आणि प्रत्येकाला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे काबराशेठ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. ज्ञानेश्वर माऊली पण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. सर्व भजनी मंडळ, भाविक भक्तगण, माता भगिनी आणि विशेष म्हणजे अनुष्ठानार्थी परत एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. कारण आज जास्त वेळ घेणार आणि आज आमचे गणेश बाबा बोलणार आहे, राघवगिरी बाबा बोलणार आहे. विशेषतः या ठिकाणी जे जे महात्मे आले, ठीक आहे, आपण ते सकाळच्या विधीमध्ये अनुभव सांगू. ज्या ज्या मुलांना अनुष्ठानात अनुभव आलेले आहे त्यांच्या चिठ्ठ्या इथपर्यंत पोचलेल्या आहे. प्रत्येक विशेष म्हणजे अजूनही डोळ्याचे पारणं फिरतात. एक लेकरू म्हणे की थंडी ताप आलेलं होतं, डॉक्टरने सांगितलं जायचं नाही. त्याचे वडील सांगताय गोळ्या दिलेल्या आहे त्याला. विशेष म्हणजे अक्षरशः थंडी ताप आलेला आहे, डॉक्टरांनी सांगितलं गार पाण्याने आंघोळ करावं लागेल. त्यांचे जे अनुभव जर ऐकले तर आम्हाला सुद्धा गहिवरून आलं. तो मुलगा म्हणे मी मला काही झालं तरी चालेल, पण दादा तुम्ही चालले मलाही अनुष्ठानला घेऊन या. विशेष म्हणजे मला हे अजून अनुभवाला येतं की स्वतः आज 3-4 वेळेचा वर्षाचा अनुभव आहे. 2-3 दिवसातच आपण अनुष्ठान चालू करतो. कुठल्याही प्रकारचं पत्रिका प्रत्येकापर्यंत जात नाही, कुठल्याही प्रकारचं आमंत्रण देत नाही. पण त्यांच्या वडिलाला पहाटे 3:30 वाजताच उठवलं, जाय कारखान्यावर अनुष्ठाने जा, पटकन निघा. जनार्दन स्वामी म्हणतात, हे लक्षात घ्या. आजही तो मुलगाही अनुष्ठानला बसला, बापाही अनुष्ठानला बसला. मुलाचं एवढं थंडी ताप होतं, काहीच नाही. ज्या दिवशी अनुष्ठानाला बसला त्या दिवशी गोळ्या बंद, कुठल्याही प्रकारचं थंडी ताप नाही, कुठल्या प्रकारचं काही नाही. 3:30 वाजून काही मिनिटांना जनार्दन स्वामी उठवतात या लेकराला. कारखान्यावर अनुष्ठान सुरू झालं हे सांगतात. याचा अर्थ बाबाजी आज किती तुम्हाला प्रेरणा देतात. आजही आमचे बाबाजी आहे. आपली चिंता क्षणाक्षणाला आहे स्वामी जनार्दनाला. आपली चिंता क्षणाक्षणाला आहे स्वामी लक्षात घ्या, जनार्दनाला. म्हणजे बाबाजींनी स्वतः सांगावं, आम्ही सांगणं वेगळं, पण साक्षात बाबाजींनी बोलावं. किती काळजी आहे त्यांना. मला तर विशेष वाटतं की आज किती काळजी घेतात. आज तुम्हाला वाटतं पालखीतने पण आम्हाला दिसतात. आणि म्हणून अशा या सत्पुरुषांचं कार्य आहे, जनार्दन स्वामींचं कार्य आहे ते. आणि अशा या सत्कार्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी होतात, मोठ्या गुणगोविंदाने एकत्र येतात आणि बाबाजींच्या या कार्याची धुरा त्यांनी चालवतात. शिवमहापुराण कथा आपल्याला खूप काही यात बघायचं होतं, परंतु सर्व संत या ठिकाणी बोलतील, आशीर्वाद देतील. कारण बाबाजी स्वतःच सांगायचे. त्यावेळेस आपल्याला खरं सांगतो बाबाजी कळालेच नाही. आपल्या शेतकरी घराण्यात येऊन आपल्याला एवढं मार्गदर्शन करून आणि त्यावेळेस भगवान शंकराच्या भक्तीचा प्रचार प्रसार करत होते. विशेष म्हणजे त्यावेळेस म्हणायचे ते नमः शिवाय पंचाक्षर वाचे उच्चार नमः शिवाय. पण आपल्याला कुठं कळायचं. सकळ मंत्रांचा सार ओम नमः शिवाय षडाक्षर आम्ही पाठीमागं म्हणायचो, ते पुढं म्हणायचं. विशेष वाटायचं. पण आत्ता कळायला लागलं की भगवान शंकराची भक्ती त्यांनी त्या काळात कशी वाढवली.
शिवभक्तीचा महिमा अपार, शिवभक्तीचा महिमा पार स्वामी सांगे वारंवार, स्वामी सांगे वारंवार मुखी वदावो अनेक वार, अनेक वार त्याने मुक्ती मिळे जगावो, त्याने मुक्ती मिळे जगा शंकर महाराज भोळा त्यांच्या गळ्यात रत्नमाळा, शंकर महाराज भोळा. लक्षात घ्या, अजूनही त्यामध्ये एक म्हणायचे. आता आपण सुरुवातीला जे भजन घेतलं, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हे 3 शब्द आम्ही आतापर्यंत काय म्हणायचो, पण ज्यावेळेस त्यात आपण डोकलो आहात म्हणजे बाबाजीचं हे भजन का बरं यायचं. ते 3 शब्द फार महत्त्वाचे, काशी विश्वनाथ आणि गंगे, हे 3 शब्द जो सकाळी घेतो त्याच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं काही कमी पडू देत नाही. म्हणून सकाळी उठलं का काय म्हणायचं, काशी विश्वनाथ गंगे. म्हणजे बाबाजींनी ते भजनच म्हणायला सर, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काय म्हटलंय, कुठून त्या काळात कसं आलं, पण आता कळायला लागलं. त्यावेळेस आम्ही सगळे आलगड होतो, आम्ही पोरं अशी बसले की बाबाजीने, अरे घ्या रे तुम्हाला काय लागेल ते घ्या. बाबाजी अहो असं नका बोलू, काकोळ्यात का वगैरे. बाबाजी किती असे जवळ घेऊन बोलायचे, म्हणायचे अरे तुम्ही 4-5 पोरं आहे, बसा इथं, रात्री बसेल राहायचो आम्ही त्यावेळेस काही कळत नव्हतं. अरे थोडे दिवस राहिले घ्या असं म्हणायचे. किती वेळेस म्हणायचे, दिवसातून 4-4 वेळेस म्हणायचे. तुम्हाला काय पाहिजे ते मागा रे पोरं. पण आम्ही काय, आम्हाला वाटलं आजोबाची कुठं कळाले त्यावेळेस. आता कळू राहिले एक एक शब्द त्यांचे. आता म्हणजे बाबाजीने शिवालयाचे जीर्णोद्धार कसे केले, का पद्धतीने. अरे जय महापुरुष मागच्या जन्माचा शेनो हातोडा काढतात आणि पुन्हा पिनाकेश्वराला सुरुवात करतात. ते किती जन्माचे शिवभक्त असतील आणि किती जन्माचे शिवाचा तो अवतार असतील. आपल्याला आपण म्हणतो ना, छेनी हातोडा काढीला जुना जो बाळा जो रे जो जो, बाबांच्या पुण्याची नाही वगळा, पूर्वजन्मीच्या साडी देखोना, पूर्वजन्मीच्या साडी देखोना, चढी हातोडा काढीला जुना, जो बाळा जो रे जो, चढी हातोडा काढीला जुना, जो बाळा जो रे जो. किती आपण अज्ञानात जगलो एवढ्या मोठ्या महापुरुषाजवळ. खरंच कळालं नाही की आपल्या गावात आले. त्यावेळेस समजा त्यांनी कळवलं असतं, एखाद्या मोठ्या टाटा बिर्ला सारख्याला एखादा दृष्टांत दिला असता. त्याच काळात ते हेलिकॉप्टरमध्ये फिरले असते, पण नाही फिरले ते. आम्ही गाडी बैलात घेऊन फिरलो. गाडी बैलात बसायचे बाबाजी, ट्रॅक्टरमध्ये बसायचे. आणि एवढंच काय, मी सकाळी प्रवचनात सांगितलं ना, 75% वेडे होते त्यावेळेस काकोळ्यात, आणि ते सेवा करायला बाबाजीची. म्हणजे भूतव्यातळ नाचती हर्षयुक्त उमापती असे बाबाजी. सांगा, म्हणजे कोणी पाहिलं नसन भगवान शंकराला, पण आम्ही पाहिलं भगवान शंकराला. याच दे या डोळा. भोळा हा शंकर स्वामी जनार्दन. हो, म्हणून एकदा अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितले की अर्जुना, तुला दिव्य दृष्टी पाहिजे असेल, तुला सगळीकडं सगळ्या देवाकडं गमन करायचं असेल, आणि तुला याच दे या डोळा, तुला सर्व शस्त्रास्त्र परायण व्हायचं असेल, आणि तुला कुठेही या विश्वात हारायचं नसेल, तर एक काम करतो. आणि काय, व्यासांकडे जा. व्यासांकडे गेले. व्यासाने सांगितलं इंद्राकडे जा. इंद्र एक असं योग्याचं रूप धारण करून बसलेलं होतं, असं संन्यासाचं रूप. पुढं जायचं नाही, पुढं जायचं नाही, ते शस्त्रास्त्र घ्यायची तर योग्यांची भूमी आहे. त्याने सांगितलं, मी वीर आहे, मी शूर आहे, मी एक योद्धा आहे, आणि कधी योद्धा हातातलं शस्त्र खाली टाकीत नाही, मी टाकणार नाही.
अरे तुला काय पाहिजे ते देईल. आता हे कमांडो आलेले दिल्लीचे, यांना शस्त्र टाकलं चालेल का? आता ते पंतप्रधानाचे कमांडो इथे आज आपल्याकडे आलेले दिल्लीवरून, मग त्यांना असं शस्त्र टाकलं चालेल का? नाही. 2 मिनटं ठेवा बाजूला आणि मग भेटा असं चालेल का? नाही. त्यांनी सांगितलं नाही. अर्जुनाने सांगितलं मी शस्त्रास्त्र टाकणार नाही, मला तू काही लोभ दे पण मी शस्त्रापासून आणि शास्त्रापासून दूर होणार नाही. 2 शब्द बघा किती गोडे. एक शास्त्र आणि एक शस्त्र, हे 2 आपल्या हिंदू परंपरेत. एक शास्त्राला धरून राहा आणि एक शस्त्र सोडू नका. हे आपल्या जीवनाचं अस्त्र आहे. आलं का लक्षात? जीवनामध्ये काही गोष्टी शिकायच्या आहे आपल्याला. त्याने नाही, मग तेव्हा इंद्र प्रसन्न झाला, स्वतःच रूपात आला. जा अर्जुना, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. खऱ्या अर्थानं तू वीर आणि शूर आहेस, तू खाली पडू दिलं नाही. जा, तुला आता खरी विद्या पाहिजे असेल ना, भगवान शंकराची आराधना करावं लागेल. भगवान श्रीकृष्णानं व्यासांकडं पाठवलं, व्यासाने इंद्रांकडं पाठवलं, आता इंद्र भगवान शंकराकडे पाठवत आहे. बारकाईने ऐका, खूप शिवमहापुराण कथेमध्ये चिंतन आहे. शेवटी तुम्ही जगातले सगळे तीर्थ नाही झाले चालेल, जगातले प्रत्येक स्नान नाही झालं तरी चालेल, प्रत्येक मंदिरात नाही गेलं तरी चालेल, पण एकदा की भगवान शंकराच्या मंदिरात प्रवेश केला तर जगातले सगळ्या तीर्थाचं त्या मिनिटाला स्नान आणि ध्यान आणि दर्शन होतं. ऊंचे ऊंचे मंदिर तेरे, ऊंचा तेरा धाम, कैलाश वाले बाबा भोले करते हैं तुम्हें प्रणाम. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ. अंग विभूति गलारुंड माला, हो अंग विभूती गले रुंड माला, शेषनाग लिपटायो, बाले तिल बाल चंद्रवर नरगर अलग जगायो. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, दया की अलग आया, सबसे बड़ा है तेरा नाम तेरा नाम भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ. लक्षात घ्या, बरं काही नाही का, एका अंगुठ्यावर 2 अंगुठ्यावर उभं राहिलं 6 महिने. पहिल्या दिवशी ते सांगितलं जातं की अर्जुन फक्त काहीतरी फळं खात होता, नंतर वाळलेले पानं खाऊ लागलं, नंतर 4 महिन्याने फळं खाणं सोडून दिलं, नुसतं वायूवर राहायला लागलं. आणि आसपासचे सगळे संत, कारण त्याच्या तपश्चर्याने आग पडायला लागली जिकडं तिकडं, सर्व संत भगवान शंकराकडे गेले. भोले बाबा, तुमच्या नावाचा अखंड ओम नमः शिवायचा गजर चालू आहे, 2 अंगुठ्यावर अर्जुन उभा आहे, 2 हात वरती आहे, तुम्हाला हाक मारताय, तुम्ही का परीक्षा घेता? जा ना लवकर. भगवान शंकराने सांगितलं मला सांगायचं गरज नाही, पण मी जातो, पण वेळ आहे, अजून महिना बाकी आहे. भगवान शंकर 1 महिन्यानं पार्वतीला घेऊन निघाले, सगळे गण घेऊन निघाले, पण ते सगळे किराताच्या रूपात घेऊन निघाले, धनुष्यबाण हातात, भिल समाजाचे असे झाले आणि आले समोर. तेवढ्यात एक डुक्कर असं जोऱ्यात पळत येताना दिसलं. अर्जुनानं वाटलं की आता हा आपल्याकडे येते म्हणून त्या डुकराला पहिलं बाण मारणार, तर भगवान शंकराने सांगितलं ऐक, आता ते किरात रूपात होतं, ऐक तू बाण मारू नको, पहिला बाण मला मारायचा आहेस. अर्जुनाने सांगितलं मी वीर आहे, वीराने स्वतःचं रक्षण वेळेवर, काही जरी तपश्चर्या चालू असेल पण अंगावर कोणी चालू आलं तर त्या मिनिटाला शस्त्र चालवलंच पाहिजे. शास्त्र खाली ठेवून द्यायचं अशा वेळेस पण शस्त्र चालवायचं. किती गोड आहे चिंतन, बारकाईने लक्ष द्यावं, खूप गोड चिंतन आहे. आणि भगवान शंकराने सांगितलं ऐक, आता ते भगवान शंकर या अर्जुनाला माहीत नव्हते, ते किरात दिसायचे, असे वेगळं आगळं रूप दिसायचं. पहिला बाण मी मारला, अर्जुन सांगितलं नाही मी मारला. अर्जुना
तुझ्यामध्ये एवढं बल आहे, एवढी शक्ती आहे, तर दाखव. अर्जुनाने सांगितलं, अरे किरात, तू भील आहेस, तुझ्या संग युद्ध करणं हे मला लाजरीवाणी वाटतंय. कशासाठी युद्ध करू मी तुला? अरे बाबा, 2-3 शब्द बोलले ते पुढून. लई वीरताय तर दाखव तरी. अर्जुनाने घेतलं भान, पहिला मारला. तो मारला की छातीत मारला, तो आतमध्ये प्रवेश करून गेला. दंडावर मारला, आतमध्ये प्रवेश करून गेला. अर्जुनाने एका वेळेस 1000 बाण मारायचे, भगवान शंकराच्या शरीरात प्रवेश करायचे. अर्जुनाने डोक्याला हात लावला, माझा एक बाण सगळं शिरशेच करीत होता, हे बाण जात्या कुठं? अक्षरशः अर्जुनाचे बाण संपले, काहीच राहिले नाही. आणि अर्जुनानं शस्त्रास्त्र पुढं तर परत एक अग्निबाण, अनेक प्रकारचे ही जे आहे, जेवढे मंत्रतंत्राचे जेवढे हे केले आणि भगवान शंकराच्या अंगावर सोडले. शेवटी सगळं थकला अर्जुन. आणि अर्जुनाचं जे गांडीव नावाचं धनुष्य होतं ते उचलून भगवंताच्या अंगावर जोरात मारला. असं हल्ले सुद्धा नाही भगवंत, काहीच नाही, विचलित. मग ते म्हणायला लागले, एवढा का हिमालयासारखा आहेस? मला भगवान शंकराशिवाय या जगात अशी एकही शक्ती नाही की ती सहन करू शकते. मला तुमच्यात तेच दिसतंय, पण नक्की आहे की नाही मला अजून ओळखायला येत नाही, अर्जुन म्हणतंय. आणि म्हणून ते धनुष्य खाली पडलं आणि शेवटी अर्जुनानं असा धुसका दिला, असं जोरात. भगवान तर विचलितच झाले नाही. म्हणे, अर्जुना, झालं तुझं सगळं, आता मी देतो, बाण मारतो. आता बघा, भगवान शंकर बाण मारणार. अर्जुनाला एक बाण मारला, अर्जुनाचा हातच गळून पडला. दुसरा आणि तिसरा जे असा धसका दिला, अर्जुन खालीच पडला मूर्छित. अर्जुनाला वाटलं, मला आतापर्यंत एकही जगात वीर नाही का असं मूर्छित पाडू शकतो. मग मूर्छितून उठवलं अर्जुनाला. आणि मग अर्जुनाने सांगितलं, मी वीर आहे, मी शेवट जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हारणार नाही, मला अजून युद्ध करायचं आहे, पण मला मूर्छितून 15 मिनटं मला द्या. काय सांगितलं अर्जुनाने? फक्त 15 मिनटं द्या, मी परत तुमच्याशी लढतो. अर्जुनाला माहीतच नाही भगवान शंकर. अर्जुनाने सांगितलं, मला फक्त एक पिंड करू द्या. अर्जुनाने पिंड बनवली. बघा शेवटचं अवस्था. काही झालं तर मातीची पटकन पिंड बनवायची, वेळेवर संकट आलं तर. आणि मातीची पिंड बनवली. अर्जुनाने तिथं फुलं तोडले, ते फुलं टाकल्याने एक हार बनवला. आणि हार बनवल्यानंतर भगवान शंकराची प्रार्थना केली, हे भोले बाबा, मी तुला नमस्कार करतो, माझं रक्षण कर, मी तुझी प्रार्थना करायला आलो. हे काय मोठं संकट माझ्यावर आलं. ही शेवटची माळ आता मी तुझ्या इथं पिंडीवर टाकतो. ही पिंडीवर टाकलेली माळ भगवान शंकराच्या गळ्यात पडली. अर्जुनाला कळालं का, रे आपण ज्याच्याशी लढत होतो ते भगवान शंकर आहे. साष्टांग दंडवत केला. भगवान शंकराने त्याला उचललं, अंगावरून हात फिरवला. अर्जुन तसा झाला. याचा अर्थ अर्जुनाला ही दे. मग सांगितलं, अर्जुना, आजपासून तुला दिव्य दृष्टी देतो पाहण्याची. जे अर्जुनानं विश्वरूप दर्शन घेतलं त्याची दिव्य दृष्टी भगवान शंकरांनी दिली होती. निरंकार मोंकार मूलम तुरीयम गिराडान गोटी तमीशम गिरीशम करालम महाकाल कालम कृपालम गुणागार संसार पारं नतोऽहं नमामीशमीशान निर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं. त्रिभुवनात सगळे देव आहे, पण हा महादेव आहे. सगळ्या देवांनी भगवान शंकराची पिंड करून प्रार्थना केलेली आहे. अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. अर्जुनाला विशेष म्हणजे गमनाचं, म्हणजे जिथं जाईल तो जाते, तुझं मन जिथं वाऱ्यासारखं जाईल तिथं तुला त्या देवापुढे जाता येईल. अर्जुनाला सगळे शस्त्रास्त्र दिले, अर्जुनाला परांगत केलं. आणि अर्जुनाला जाता जाता एक आशीर्वाद दिला, त्रिभुवनात तुला कोणीच हरू शकत नाही. हा आशीर्वाद भगवान शंकराकडून अर्जुनाला मिळाला. म्हणून भगवान शंकराची पूजा करावी.
भगवान शंकराची जिथं नसेल काही तर एका बेलाच्या झाडाखाली जावं, एक थोडंभर लोटाभर पाणी टाकावं आणि त्या बेलाच्या झाडाखाली तिथलाच शिस्कारा आपल्यावर मारावं. त्रिभुवनात जेवढे तीर्थ आहे तेवढ्या तीर्थाचं त्या मिनिटाला स्नान होतं. बागीच्या तीर्थाला सुद्धा जायची गरज, तिथंच पिंडी बनावं, तिथंच पूजा करावा. जेवढ्या त्रिभुवनात पिंडी आहे तेवढं ब्रह्मांडाचं दर्शन तिथं घडतं. म्हणून बाबांनो, आपल्याला आता भगवान शंकराने एकदा परीक्षा पाहायला ठेवली. परीक्षा, आता बाबाजी एवढे महान संत होते आणि आपलं भाग्य आहे की जे सद्गुरू जनार्दन स्वामी आपल्याला भेटले, माधुगिरीसारखे बाबा आपल्याला भेटले, एवढे मोठे संत लोक. कारण हे लोक खूप नियमात आहे, बाबाजींच्या आचार विचारात आहे. हे बाबा लोक त्रिकाल संध्या करतात सगळे पैकी. अगदी संध्याकाळ किती 11 वाजले डुकल्या का घेणं पण विधी करतात. विधी करतात, विधी सुटत नाही यांच्या हातातून, विधी पडत नाही. रात्री 12 वाजता जातील, परत एकदा आंघोळ करतील आणि परत विधी घेतील. पण 2-3 डुकले का हाणणं होईना पण विधी सोडायची नाही. सकाळी का होईना पहाटे 4ला उठणार, विधी करणार. म्हणजे विधी यांच्याकडनं, कारण सगळ्या शाही शास्त्र 18 पुराणाचा जर सार असेल तर बाबाजींची विधी आहे. म्हणून विधी सुटत नाही यांच्या हातातून, बरोबर आहे का नाही? पण लोकांना विधीच कळायले नाही. आणि विशेष म्हणजे एकमेव संत आहे की त्यांना 3 वेळेस सद्गुरू जनार्दन स्वामीला ह्या कलियुगात साक्षात भगवान शंकरांनी दर्शन दिलेले, एकमेव जनार्दन स्वामी. आणि विशेष म्हणजे अशा ठिकाणी सांगितलं पालखेडला की जा त्या मंदिराचा जीर्णोद्धार करा. जसं पिनाकेश्वराचं केला तसं तिथं नाही, बाबाजी म्हणते पारेश्वराने, पारेश्वर नावाचे ऋषी त्यांनी बांधलेले. हे कसं काय ती पिंड काढायची? स्वतः नंदीवर बसून भगवान शंकर, पार्वती आणि गणपती समोर आले आणि सांगितलं तुम्ही याच्यासाठीच अवतार घेतला, चला उठा आणि ती पिंड काढा, नवीन बसवा. तुमच्या बेटीसाठी शिव पार्वती वो आले, संत जनार्दन बाबा देव मानवाचे झाले, संत जनार्दन बाबा देव मानवाचे झाले, तुमच्या भेटीसाठी शिव पार्वती हो आले. एक सुंदर आहे, अतिशय दृष्टांत एक 15 मिनिटात देतो, बाकी लगेच माईक तिकडे देतो. खूप छान छान आहे. आपण परत एखाद्या वेळेस वेळ मिळाला तर ऐकूच. 4-5 ह्या महिन्यामध्ये आपलं हे जो काही आहे आताचा वैशाखचा महिना, या महिन्यात भगवान शंकराला मधाचं स्नान घालणं चांगलं असतं आणि घागरीतलं पाणी घालणं चांगलं असतं. ही 4-5 दृष्टांत खूप गोड गोड होते, पण आता आपल्याकडे वेळ नाही, आपण ते काही सांगत नाही. परंतु खूप 2-3 त्याच्यावर हे सांगितलेले आहे. शिवमहापुराण कथेतच आम्ही ऐकलं. आणि विशेष म्हणजे बिंदू आणि चंचुला या दोघांचं फार सुंदर. त्या नगरामध्ये कोणीच धार्मिक नव्हते, कोणी देवाचं नामस्मरण करत नव्हते. ब्राह्मण असून यांनी मद्यपान केला, मांसाहार केला, तर तो मेला, तर तो ब्रह्मराक्षस झाला. आणि विशेष म्हणजे एवढं पाप केलं होतं, जिथं नदीवर गेला का नदीतलं पाणी सुकायचं, विहिरीवर गेला की विहिरीतलं पाणी सुकून जायचं, एवढं पाप होतं त्याचं. माणसाला पाप 2 गोष्टी कधीच माफ करत नाही, एक तर पाप कारण आणि एक तर लोभ. एका ठिकाणी सांगितलं देव काय करतो, देव काय करतो आणि देव काय खातो, 2 प्रश्न आहे. देव काय करतो आणि देव काय काय खातो? देव काय खातो? हां देव काय करतो? एका जणाला, एका विद्वानाला प्रश्न विचारला, सांग देव काय खातो? त्याला जरा अवघडच त्याने वाटलं शेबरीचे बोरं खाल्ले. तर असं उत्तर द्यायला लागला, शेबरीचे बोरं खाल्ले. तेव्हा एक म्हणे नाही नाही, भगवान श्रीकृष्ण मक्खन खातो. त्याने एवढे ग्रंथ काढले, वेगवेगळे देव कोणता देव कोण खातो सांगायला लागला. तर राजा म्हणे हे उत्तर नको आहे मला. मग त्याच्यानंतर ते असं बारीक झालं, ते आता त्याला उत्तर दिलं नाही तर त्याला ड्युटीवरून जायची वेळ आली विद्वानाला. त्याचं ते जवळचं होतं, त्याने सांगितलं तुम्ही ना घाबरू, मी उत्तर देतो. अरे म्हणे मी एवढे ग्रंथ, गाडीभर ग्रंथ रात्री वाचले तरी माझ्याला उत्तर सापडणार, तू काय म्हणतो असं? म्हण नाही नाही तुम्ही काळजी करू नका, मला फक्त पुढं करून द्या. अहो ते गेलं ना, आणि गेल्यानंतर राजा बोल तुझं काय उत्तर आहे? म्हणे काय? अरे तू, अरे म्हणे काय हे आमच्या एवढं मोठं गुरुदेवाला विचारतो त्याचं उत्तर मी देतो नौकर, काय किरकोळ उत्तर विचारलंस तू? राजाही विशेष वाटायला लागलं, आयला नौकर जर उत्तर देत असेल तर गुरु काय श्रेष्ठ असेल ह्याचा.
बोल तुझं काय उत्तर आहे? म्हणे काय? देव काय खातो? म्हणे देव राजा देव गर्भाभिमान खातो, बाकी दुसरं काहीच खात नाही. राजाला वाटलं वा वा. मग देव काय करतो? म्हणजे राजा हे उत्तर एवढ्या लोकात नाही दे, एका रूमला चालतो. मग तुला सांगतो, राजाला नेलं एका रूममध्ये नेल्यानंतर म्हणे आता घेतले आतून कडी लावून. राजाला घामच फुटला बरं, जरा दंडम दंडम होतं ते. काय विचारलं सांग? ऐका बरं का आता. काय विचारलं सांग बोल. म्हणे काय नाही, देव काय खातं हे कळालं, पण देव काय करतो? मग काय एवढं सोपं वाटलं का? उतर खाले. ते घाबरलं, खाली उतरलं. खाली उतरल्यानंतर सांगितलं, अरे गुरुला जर प्रश्न विचारायचा असेल तर काय शिष्याने काय वर बसावा? खाली बसलं पाहिजे. राजाला खाली बसवलं, हात जोडला. राजा एक तर घामाघूम कडी लावेल, एकदम जाम झालेलं ते. असं असं करचं, बोल बो सांग पटकन. अरे असं नाही, व्यवस्थिशीर विचार राजा. म्हणे मग काय करतो देव? राजा खाली बसले. हे जाऊन पटकन जाऊन वर बसलं आणि वर बसलं. राजा उत्तर कळालं का? नाही. राजा हे करतो, देव एकाला वर बसवतो आणि एकाला कधी तो रोडपती बनवतो आणि तो कधी करोडपती बनवतो. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवान केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. हो बस 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 लक्षात घ्या. महाराज लोकांना प्रवचन करायचं, फक्त एवढंच सांगतो. बिंदुक आणि चंचुला यांची कथा आहे. तो ब्रह्मराक्षस झाला आणि ही मात्र हिचे एक दिवस खूप वाईट दिवस आली. हिने बी आपलं वाईट केलेलं होतं, मग हिला वाईट फळं मिळायला लागले. पण हिचं पहा कर्म कसं. एक दिवस ती गोकर्ण क्षेत्रात गेली, तिला ध्वज दिसला आणि ध्वज दिसणं फार पुण्य. महादेवाच्या मंदिरावर ध्वज पाहणं अतिशय पुण्यवान समजायचं. ध्वज जेवढा फडकतो महादेवाच्या मंदिरावर, तिकडं पाहणं, महादेवाच्या कळसाकडं पाहणं. कधी निघताना नाही मंदिरात जात आलं तर कळसाला नमस्कार करून जावं महादेवाच्या. तिने तो ध्वज पाहिला, तिला वाटलं जावं. ध्वज पाहिलं की माणसाचं धर्मकार्य वाढतं, ध्वज पाहिलं का भक्ती वाढतं, आणि ध्वज पाहिलं की मंदिराच्या वाट चालू लागतं. माणूस आपाप चालू लागतं, कारण ते ध्वजात जेवढा ध्वज फिरकतो तेवढा ध्वज वाटेत तिथलं सगळं अरिष्ट दुःख दूर होऊन जातं. म्हणून ध्वज महिन्याला बदलावा. ध्वज फार महत्त्वाचा असतो. तिने ध्वज पाहिला, तिथं गेली आतमध्ये गेली आणि आतमध्ये गेल्यानंतर काय सांगावं, तिथं शिवमहापुराण कथा चालू होती. आणि शिवमहापुराण कथा चालू असताना त्याच्यात नेमकं पुण्याचं झालं आणि पापाचं सुरू झालं. यांनी हे पाप केलं का ते मिळतं. अरे बापरे म्हणे, सगळी यादी माझीच वाचू राहिलं म्हणे. आता मी जेणे ते पाप यांनी केलं ते मला सांगू राहिलं. मग ब्राह्मण देवताने सगळं होऊ दिलं आणि त्याला इकडे ब्राह्मण देवता, हे सगळे पाप मी केलेले, मला याच्यातून उद्धार व्हायचं. मला तर लाई झाली म्हणे, मी सगळे पापे मी करून बसलो, मला याचं. त्यांनी सांगितलं काही काळजी करू नको, हे शिवमहापुराण कथा ऐक. एवढी कथा ऐकली का तुझं कल्याण होणार. अरे तिने ती खरंच ती कथा ऐकली आणि तिचा शेवटी प्राण गेला. भगवान शंकराच्या लोकात कैलासात नेऊन उभा केलं. भगवान शंकरांनी पाहिलं, अगं बाई कुठून आली म्हणे तू. आता भोले बाबा आहे ते. भोले बाबांनी सांगितलं, भोले बाबा आता तुमच्या दरबारात आली, जायची इच्छा नाही म्हणे. तू शेवटी का होईना शिवमहापुराण कथा ऐकलं, आता तुला पार्वतीची दाशी करून टाक म्हणे. माझं ठीक झालं, पण माझा नवरा कुठं गेला तो पहा. याला म्हणत्या खरी पतिव्रता. एखादी म्हणल्या जाऊ द्या, गेला तर गेला, काही फरक नाही. पण तिने सांगितलं माझा नवरा कुठे, त्याला शोधा. पार्वतीने सांगितलं, तुंबूर वरती देवलोकाला कथा करणारे तुंबूर आहे, तुंबुरा म्हण त्याला जर गेलं, त्याच्याकडून ती का सांगितलं तो कुठे पहा. तो ब्रह्म राक्षस होऊन फिरत होता. त्याला बांधलं, त्याला एका झाडाखाली बसवलं, त्याच्यासाठी 7 दिवस शिवमहापुराण कथा केली आणि त्याचा उद्धार करून, ब्रह्मराक्षसाचा उद्धार करून कैलासात आणलं. भगवान शंकराने सांगितलं, अरे तू खूप सेवा केली, ती झाली दाशी, तू होई नंदी. त्याला नंदी बनवलं. जो नंदी पुढं बसलेला आहे ना, त्याला खूप सुंदर कथा 100 बडकर एक अशा कथा आहे शिवमहापुराणामध्ये. पण आता वेळ कमी आहे, फक्त एकच सांगतो, जाता एकच सेकंदात सांगतो की ज्या वेळेस भगवान शंकराला पार्वती म्हणू लागले, देवा काय मंदिरात लोक यायला लागले तुझे,
किती आनंद, शिवरात्रीचे दिवस किती गर्दी पहा ना म्हणे. भगवान शंकर म्हणे अगं पार्वती हौशे, कोणी नवशे, कोणी गौशे. काय तू पाहतो असं नका म्हणून तुमच्या भक्ताला. म्हणे अगं तुला नाही कळत, गब्बस. म्हणे काय, अहो देवा किती लोक येऊ राहिले पा. म्हणे तुला नाही माहिती, कोणी नवस फेडायला आले. गौशे म्हणजे कोणी काही पोती चोरायला आले ते गौशे. हौशे, नवशे आणि गौशे. पण याच्यात कोणी कोणी श्रद्धाळू आहे. म्हणजे मग कशी ओळखायची. पार्वती झाली अशी एकदम गरीब, अशी वृद्ध झाली, आणि महादेव झाले एकदम असे वृद्ध अवस्थेत आणि एका चिखलात फसले. ही रस्त्यातच बसले, इकडे या, कोणी पुण्यवान आहे का, आणि जा माझ्या नवऱ्याला बाहेर काढा. असं हात लावला ना पण त्याचं राख होईल. कोण जाईल रिकामं. पुण्यवान असेल तर हात लावा, पुण्यवान नसेल तर त्याचं राख होईल. अहो सगळे पुण्यवान म्हणलं का जायचा प्रयत्न करायचा, तेवढ्यात म्हणायचं राख होईल बरं का. पापी असेल तर कोणावर विश्वास आहे. लाख लोक गेले त्याच्यात एक बहादर होतं, पटकन बुडी मारून आलं होतं गंगेतून. पटकन गेलं त्या तिथं हात लावायला. पार्वतीने सांगितलं ए थांब म्हणे, हात नको लो. म्हणे काय पुण्यवान आहे का, ए आत्ताच पट्टे आंघोळ करून आला म्हणे गंगेतून. वचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता बस बस बस, आपल्याला वेळ नाही. गंगे स्नान केलं, पुण्यवान झालो म्हणे मी. माझा विश्वास आहे, आणि मी भगवान शंकराकडे जो पाऊल चालतो तो सगळ्यात जास्त पुण्यवान असतो आहे म्हणे. हात लावतो म्हणे. अरे हात लावायला गेला, भोले बाबांनी सांगितलं लाखात एवढंच एक निघालं म्हणे. म्हणून बाबा लाखात फक्त तुम्हीच एवढे आहे की भोले बाबाच्या दरबारात कथा ऐकताय. साक्षात भोले बाबाजवळ, जनार्दन बाबाजवळ कथा ऐकताय. ज्या ठिकाणी त्याच्या दारात कथा ऐकणं म्हणजे त्या जो कथेत बसतो तो भगवान शंकराच्या गोदमध्ये बसतो, याचा अर्थ कुशीत बसतो. हे पुण्य आपल्याला पदरात पाडलं ते नर्वदेश्वर जनार्दन स्वामी आणि ह्या ठिकाणी आलेले सर्व संत, त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. या ठिकाणी आमचे राघवानंदगिरी महाराज थोडंसं बोलतील 2 मिनटं, त्यानंतर गणेश बाबा बोलतील, नंतर आमचे काबराशेठ आलेले आहे, अगदी ते पण 2 मिनटं आपल्याला देतील उपदेश. आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्याकडं अजून अर्धा पाऊण तास आहे. 11 वाजता कथा पूर्ण होते, आणि म्हणून अर्धा पाऊण तासामध्ये आपण आता राघवगिरी बाबा यांच्याकडं माईक द्यायचं आहे. जय जनार्दन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपा आशीर्वादानं, परम पूजनीय माधुगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं, अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व पवित्र अशा सान्निध्यामध्ये, परमपूजनीय गणेशगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये, उपस्थित सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये, या ठिकाणी जालन्याहून आलेले आमचे आदरणीय काबराशेठ माऊली या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या जप अनुष्ठान सोहळ्याचा 7वा दिवस आहे. खरं तर गणेशगिरी महाराजांची सेवा आहे, परंतु शिवगिरी बाबा यांनी मला फोन केला. काल भोरमाळला कार्यक्रम होता, त्या ठिकाणी प्रवचनाची सेवा होते आणि बाबांनी सांगितलं महाराज तुम्हाला इकडून यावं लागतं आणि सेवके करावे सांगितलेले काम तेथे मी तो पण कामाने. या संत उक्तीप्रमाणे बाबाने आज्ञा केली आणि त्यांची आज्ञा आम्हाला मोडता आली नाही, कारण मी सुद्धा या ठिकाणी 4 वर्ष बाबांची सेवा केलेली आहे, त्यांचं लेकरूच आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी बोलवलं. तुमच्यासमोर काय सांगावं, गेले 6 दिवसापासून शिवगिरी बाबांनी अगदी तुम्हाला गच्च अशा ज्ञानाने तुम्हाला तृप्त करून टाकलेलं आहे. खरं तर जागाच शिल्लक राहिली नाही, म्हणून माझं काय ऐकायचं, आपल्या गणेशगिरी बाबांचं ऐकायचं, थोडी प्रस्तावना तुमच्यासमोर करतोय. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींनी आपल्या सर्वसामान्य शेतकरी वर्गांना
भक्ती मार्गातील सुलभ साधन असणारं नामस्मरण किंवा नामस्मरण कसं करावं, अनुष्ठान कसं करावं हे आपल्याला माहिती नव्हतं. परंतु सद्गुरू बाबाजी आपल्या सर्वसामान्यामध्ये आले आणि आपल्याकडून बाबाजींनी हा अनुष्ठानाचा मार्ग किंवा अनुष्ठान हे आपल्याकडून करून घेता येत. नामस्मरणाचं काय महत्त्व आहे अनेक संतांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे. नामस्मरण केल्यानंतर काय होतं तर आजामेळासारखा जो पापी आहे, भागवतामध्ये कथा आहे आजामेळाची, ज्याने आयुष्यभर पाप केलं, 5 वर्षांनी असताना वडिलांनी त्यांना गायत्री मंत्र दिला, गुरुकुलामध्ये शिकायला टाकलं. एक दिवस गुरुनी सांगितलं जा यज्ञासाठी समिधा घेऊन ये. हा आजामेळ गेला. त्यांनी एक जार स्त्री आणि एक जार पुरुष रस्त्यामध्ये पशुधर्म करताना दिसले. या बालवयावर ते दृश्य ठसलं गेलं. शिक्षणामध्ये मन लागेना आणि शेवटी त्या जार कर्म करणाऱ्या स्त्रीचा वश झाला. जार कर्म करू लागला असं म्हणतात. त्या स्त्रीपासून याला 8 मुलं झाली. शेवटी जंगलामध्येच त्यांनी एक कुट्या बनवली आणि त्या ठिकाणी वास्तव्य करू लागले. 8 मुलं त्यांच्यापासून झाले. आता 9वा मुलगा व्हायचा होता. म्हणून संतांनी जर ठरवलं एखाद्याचा उद्धार करायचा तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याचा उद्धार करत असतात. म्हणून काही संत त्यांच्या घरी आले. संतांनी सांगितलं आम्हाला तुझ्या इथे राहायला आश्रय दे. म्हणून त्याच्या पत्नीने आश्रय दिला. काही भोजन वगैरे असेल ते दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी या आजामेळ हा रात्री लूटमार करायचा, काही धन वगैरे कुमार्गाने कमवून आणायचा आणि त्या वैश्याला द्यायचा. संत आलेले बघितले, याचे तळपायाच्या मस्तकाला गेली आणि त्या संतांना बोलू लागला, भिकारड्यांनो तुम्हाला माझ्या इथंच जागा मिळाली का? संत सांगितलं बाबा अरे आम्हाला काही देऊ नको, फक्त एक दक्षिणा तुझ्याकडून दे. तुला जो मुलगा होणार आहे 9वा त्याचं नाव काय ठेव? नारायण ठेव, देवाचं नाव ठेव. हा मला ठीक आहे. संत निघून गेले आणि यथाकाळ त्याच्या पत्नीला मुलगा झाला आणि त्याच्या पत्नीने त्याचं नाव नारायण ठेवलं. आता हा भोगी माणसाला लवकर रोग होत असतो. म्हणून या आजामेळाला रोग झाला आणि त्याचं शरीर शांत झालं. यमदूत त्याला नेण्यासाठी आले आणि यमदूताला बघितल्यानंतर अकराळ विकराळ त्या यमदूताचं रूप पाहिलं आणि मुलांची आठवण झाली. जवळ नारायण नावाचा तो मुलगा खेळत होता. नारायणा धाव, नारायणा धाव अशा शब्दामध्ये त्या नारायणाचं स्मरण केलं. कोणत्या का रूपानं होईना देवाचं स्मरण केलं तर ते देवालाच पोहोचत असतं. म्हणून हा आजामेळ हे शब्द उच्चारताना त्याचा मृत्यू झाला. यमदूत आले आणि विष्णुदूत सुद्धा आले. विष्णुदूत म्हणाले हे ग्राहक आमचं आहे, कारण यांनी शेवटच्या क्षणी भगवंताचं नामस्मरण केलं आहे. भगवान गीतेमध्ये म्हणतात अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. म्हणून अंतमती सागती, जशी अंतकाळी माणसाची वासना असेल, जन्म घेणे लागे वासण्याच्या संगी. म्हणून विष्णुदूत नेण्यासाठी आले, इकडं यमदूत नेण्यासाठी आले. दोघांमध्ये भांडणं झाले आणि शेवटी यमदूत निघून गेले. विष्णुदूतांनी त्यांना भगवान विष्णू लोकामध्ये नेलं, वैकुंठामध्ये नेलं. तेव्हा आजामेळ म्हणतो देवा मी जन्मभर आयुष्यभर पाप कर्म केले आणि मला वैकुंठ का मिळाला? तेव्हा भगवान सांगतायत वेड्या तू मरता क्षणी अंतकाळी तू नारायणाचं म्हणजे माझं स्मरण केलं. त्यावेळेस आजामेळा पापरासी, आजामेळा पापरासी, आजामेळा पापरासी. देवेनोई वैकुंठासी, नामे नेले देवा वैकुंठासी. नाव तुझे रे, नाव तुझे, नाव तुझे रे नारायणा. नाव तुझे रे, नाव तुझे, नाव तुझे नारायणा. ठरवून नाम घेतलं होतं का? नाही. अचानक नाम घेतलं तरी सुद्धा या आजामेळाचा उद्धार झाला. अनेक उदाहरणे सांगण्यासारखे आहेत, परंतु वेळेअभावी गणेशगिरी बाबा यांना बोलायचं आहे. म्हणून
भगवंताचं नामस्मरण आपण आपल्या जीवनामध्ये करत राहावं. जनाबाई सांगते, दळिता कांडिता तुझ गायीन मी अनंता. जनाबाईच्या सान्निध्यामध्ये जर गौरीला जरी हात लागला तरी सुद्धा गौरीतून विठ्ठल विठ्ठल हे नामच निघायचं. म्हणून संताच्या सान्निध्यामध्ये जी जी वस्तू जाते ती काय होते, ती बोलायला लागते. म्हणून आपण चालत्या बोलत्या संतांच्या सान्निध्यामध्ये आहोत आणि आपला उद्धार का होणार नाही म्हणून जास्त तुमचा वेळ न घेता या ठिकाणी शिवगिरी बाबा यांनी आमंत्रित केलं आणि बोलण्याची सुसंधी दिली. म्हणून बाबांचे ऋणदेश व्यक्त करतो आणि गणेशगिरी बाबा यांना विनंती करतो. या ठिकाणी परमपूजनीय गणेशगिरी बाबा 10 मिनिटं बोलत आहे. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तेनं चराचरं तत्पदं दर्शनं तस्मै श्री गुरुवे नमः. नारायणं नमस्कृत्यं नरोचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदिरत् शुक्लं ब्रह्म विचारसार परमा माध्यां जगद्व्यापिनी विना पुस्तकधाने भैदा जटांधकारापां हस्ते श्री स्फटिकं मालिकां विदति पद्मासने संस्था वंदे ताने परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव दत्त दत्त लक्ष्मीरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. अमृतेश्वर भगवान की जय. ईश्वर भगवान की हर जय. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी गंगे. हर हर महादेव शंभो विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी सद्गुरु जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमारूच्या कृपा आशीर्वाद परमपूज्य परमसदे स्वामी माधवगिरी बाबांच्या शुभप्रणयाने 1008 महामंडळेश्वर स्वामी राष्ट्रीय अध्यक्ष जुना आखाडा अध्यक्ष प्रमुख स्वामी शिवगिरी बाबा यांच्या प्रमुख उपस्थित चालू असलेला हा यज्ञ जप अनुष्ठान सोहळा प्रतिवार्षिक नर्मदेश्वर भगवंताचा वर्धापन दिवस आणि उपस्थित असलेले आपले गुरुबंधू प्रमुख स्वामी राघवगिरी महाराज जालन्याहून आले. काबरा शेठ माऊली वगैरे दशकचे भक्तमंडळ पंचकृषी भक्तमंडळ दरसवाडी भरपूर लांब लांब लोक आले. सगळ्यांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही. भजनी मंडळ या ठिकाणी आहे आणि म्हणून वेळ भरपूर झाला आहे. महाराजांची आज्ञा आहे थोडं सेवा करावा. काय संत प्रमाण आहे काय सांगू तुम्हाला. संताचे उपकार आणि मज निरंतर जागविती बघा. तुकारामाचा भांग काय संताच किती मोठे उपकार आहे. लांब जायची पाहिजे गरज नाही. हा जो निफाड कारखाना आहे भगवान नर्मदेश्वराचे या ठिकाणी वास्तव्य आहे आणि म्हणून जशी वास्तू या ठिकाणी नर्मदेश्वराची पूर्ण झाली गेले कित्येक वर्ष बघा. सेवा धर्म अति कठोर असं म्हणतात. हे जे दिसतं ना याच्या मग काय ते तपस्याचं बळ असतं. महाराजांनी सांगितलं राघुरी बाबा की मी 3-4 वर्ष महाराजांवर होतो. असे भरपूर विद्यार्थी येऊन गेले. जे आपले भजनी मंडळ आहे ना हे संपूर्ण महाराजांच्या हाताखाली तयार झाले आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की जनार्दन स्वामीच्या कार्यामध्ये निफाड कारखान्याचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. हे मान्य करावं लागलं आपल्याला. एक काळ असा होता आता एक कारखान्याची अवकाळ झाली आपला ते काही विषय बोलायचं नाही. या कारखान्यातून संपूर्ण आश्रमाला सहकार्य व्हायचे. महाराजांची विद्यार्थी अवस्था होती. जनार्दन स्वामीच्या टुणकीच्या गुरुकुलमध्ये आम्ही 10वीला होतो आणि महाराज 6वी-7वीला आमच्या दोघांचं 4-5 वर्ष अंतर होता बाबाच्या आश्रमामध्ये. त्या ठिकाणी विद्यार्थी अवस्थेत असताना आम्ही बरोबर राहायचो. पण नेहमी महाराजांना जोडीदार घेऊन संघराज्य सराव होता. आणि म्हणून एकदा एक विषय सांगतो का. एक सवनगाव मंदिर बाबाचा आश्रम आहे सवनगावला. शनिवारी आम्ही विद्यार्थी काय करतो जनार्दन स्वामीकडे शिवपुरी आश्रमात राहायचो.
परमपूज्य सेवागिरी महाराज त्या ठिकाणी राहायचे, वास्तव्य त्यांचं. आम्ही लोक त्या ठिकाणी राहायचो. आणि मग शनिवार रविवार असलं का महाराज मग फार मोठं सेवा असायची तिथं. म्हणजे महाराज त्या टायमाला बघा असे मिक्सर काही असं काही नव्हतं बाकीचं. ते खलबत्ते राहायचे असे कुटायचे, हळद कूट मीठ कूट. त्या टायमाला बघा असं काही मिशनरी नव्हत्या. आम्ही राहायचो. आम्ही महाराज सांगायचे बाबाजी भरपूर असे येडे लोक राहायचे, याला धरून आण कामाला. शनिवार रविवार असलं का आमचं हेच काम. महाराजांना कुटायचं, कुटून द्यायचं हळकुंड कुट शेंदे मीठकूट. आम्ही एक अशी काठी घ्यायची फोकी, येडे गवसून आणायचे, कामावर नेऊन घालायची. ते काय असं आपल्यावर धावायची महाराज. आज म्हणजे बाबाजी म्हणायचे आपली येड्याची शाळा आहे बरं का. मग सांगायचं तात्पर्य आहे का पहिल्या पण सेवा केली. आणि सेवेतून बघा बाबाजीनं असे संत महात्मा तयार होतात. फुकट द्या हो. किती वर्षाची तपश्चर्या. आता जनार्दन स्वामी जाऊन किती वर्ष झाले? 34 वर्ष झाले. 34 वर्षाच्या अगोदरचा काळ, तो काळ म्हणजे तपश्चर्या म्हणजे काय. आता तुम्हाला सांगतो, लोक म्हणतात तपश्चर्या बसला, हा 12 वर्ष बसला, 18 वर्ष. आता तपश्चर्या बसला, त्यानं काय केलं आपल्याला काय माहीत. गुपी मी तो झोपला का तो भाकर का तो काय माहिती. काय माहिती का माहिती ना. तपस्मर्दा काम शास्त्र सांगतं. तपस कामस त्यागम तपस्मर्दा. काम क्रोधाचा त्याग करणं याला तपश्चर्या म्हणते. शास्त्र परमा आहे. हृदय हारी चिंतन तद्रुप ह्या नाव शुद्ध तपोली जे उद्धवा. भगवंताचं अखंड चिंतन तपश्चर्या ही तपश्चर्या आहे. अखंड सत्कार्य जिण्याची बाबा सांगत माधुरी बाबा. अखंड तपश्चर्या म्हणजे सत्कार्य जिण्याची वृत्ती म्हणजे तपश्चर्या आहे. म्हणून जनार्दन स्वामीने ना ही तपश्चर्या महात्मा करून घेतली का अखंड सेवा करा. सेवा करून करून मग बघा त्या ठिकाणी बऱ्याचनी शाळा दिली, 10वी पास झाले. आणि नंतर नाशिकला कॉलेजला ॲडमिशन घेतलं. मग माधुरी बाबाच्या सभासात या ठिकाणी जुनी मंडळी आहे, नाठे दादा वगैरे भिका काळी त्या काळातली मंडळी. त्यांचं फार प्रेम आहे महाराजावर. जे महाराज काही बोलले तरी ते काही बोलत नव्हते. केदामी सर होते आपल्या निफाडचे. तर असे काही जुनी मंडळी, मला काहींचं नाव उल्लेख माहीत नाही. मग या लोकांनी त्या टायमाला बघा इकडे काही परिस्थिती बिकट परिस्थिती होती. आता याची दिसताना महाराज याच्या मागचा इतिहास जर पाहिला तर फार अवघड आहे. या ठिकाणी मला महाराज खिचडी बनवून खायचे असलं तर तसं निफाडला पांडुरंग भाऊ राहायचे आपले. असे काही राहते बघा. काय विद्यार्थी आम्ही काही संन्यास घेतला आणि काय असे प्रपंच लागले. पण या लोकांचं फार मोठं विद्यार्थ्यांचं योगदान आहे. पोपट भाऊ असेल, अशोक भाऊ असेल, पांडुरंग भाऊ असेल. त्या टायमाला आहे ना फार सेवा करायचे. पण मग त्यांच्याने ते तर साधू होणार होते. पण त्यांचा नंबर काय देवाची इच्छा, त्या देवानं त्यांना ग्रसी जीवन स्वीकारला लावलं. आणि बघा आम्ही काही मंडळी साधू झालो बघा. आणि मग या ठिकाणी बाबा महाराजांची बदली झाली कारखान्यावर. एक कुठे होती बाबाईची. आणि बघू काही या या ठिकाणचं महिला मंडळी इतकं भक्कम आहे. काही ना महाराजांना काही कमी पडून दिलं की नेहमी रात्री उभे राहायच्या, काही काही द्यायच्या. आणि महाराज काही बोलायचे, काय रागाल का काष्टी बी काढायचे. पण त्या काही म्हणल्याने आपल्या लेकरासारखं यांना सांभाळलं. सांगायचं तात्पर्य काय आहे का या ठिकाणी राहिले बघा. चेने खावे लोखंडाचे आणि मग ब्रह्मपदी नाचे. या नर्मदेश्वराची 24 किती वर्ष आहे 30 वर्ष सेवा केली. द्या हो 30 वर्ष जर पुजारी ठेवला असता किती पगार झाला तुम्ही विचार करा. तुम्ही सगळे प्रपंचक लोक आहे, तुम्हाला माहिती आहे खर्च किती लावतो घरामध्ये. आपल्या घरात माणूस कामाला जातो, पगार देऊन काम करतो तरी साहेब त्याला पगार देतो तरी काम करतो. या ठिकाणी निष्काम याला म्हणतात जनार्दन स्वामीचं कार्य निष्काम कर्मयोगी. मला आता त्या ठिकाणी बघा पहिले पांडुरंग भाऊ सेवा करायचे. मला आता 24 वर्ष होत आले. म्हणजे सेवा करायची, गुरुची सेवा ती निष्काम भावना सेवा करावी लागते. राघव महाराज आमच्याकडे होते, यांच्याकडे होते बा. यांनी बी किती सेवा केली महात्मा लोक. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे हे जे करता ह्या लेवलला जे महात्मा लोक आता तुम्हाला वाटतं एकच काय वा असं होतं असं नाही. याला पहिलं आहे ना फार घासावं लागते हो. इतकी घासावं लागते की याला पर्याय नाही. त्या शिवपुरीमध्ये जेव्हा समय असताना आहे ना आता तरी फार आता महाराज आलेल्या लोकांना भारी भारी जेवणं खावणं. त्या काळात त्यांना एक जर मोठं पातेलं असलं ना तर 4 बटाट्याची त्याला ते आमटी सापडायची नाही एवढी आमटी राहायची त्यामध्ये. सांग कसली भाजी करायचे काही बी असो. कोणाला माहिती की भाजी काची म्हणून फक्त जनार्दन स्वामीचे हात लावले होते पवित्र व्हायच्या. त्या तुम्हाला सांगायचं महत्त्व काय आहे का जनार्दन स्वामीने जे कार्य कसं करा त्यांच्यामध्ये फार मोठी शक्ती होती. त्याने एवढे मंदिरे मानले बघा. 12 ठिकाणी जनार्दन स्वामीने शिवालय मानले. का बाबाने सांगितलं आता का बाबाईनं हा महिमा आधीच वर्णन केला शिवभक्तीचा. नाही तर भगवान शंकराचं मंदिर म्हणलं का लोकांना वाटतं हा मशानातला देवी, इकडं कोणी जायचं नाही, रात्र कोणी जायचं नाही असं वाटायचं पहिलं. भगवान शंकराचं मंदिर म्हणजे नदीच्या किनारी कुठं राहायचं. रात्री सामसूम हरिपाठ काकडा गावामध्ये व्हायचा. पण शंकराच्या मंदिरात लोक घाबरायचे, हा भूताच देव म्हणायचे. सांगा असं एक लोकांची फ्रेम होती अशी समाज. बघा तुकारामाला सांगता सांडू नये हरिहरा नमू नये
देव दुसरा नाही, सोमवार व्रत एकादशी नेनुगत होईल कशी अशी प्रमाण तुकारामाने देऊन ठेवलं आहे. पण काही मंडळींनी बघा एकच प्रमाण सांगितलं, दुसरी बाजू मांडलीच नाही. म्हणून भगवान शंकराची आणि भगवान विष्णूची जी भक्ती आहे ही प्रत्येकानं केली पाहिजे. आणि म्हणून जनार्दन स्वामीनं बघा बाबांचं विधी म्हणजे मंत्र आहे, त्या विधीमध्ये भगवान शंकराचे मंत्र आहे, भगवान विष्णूचे मंत्र आहे आणि भगवान शंकराची स्तुती आहे. त्यामध्ये मार्कंडेय स्तोत्र भगवान विष्णूची गायलं आहे, भगवान शंकराचे स्तोत्र गायलं बाबाजीने. म्हणून बघा बाबाचं शिक्षण होतं दुसरी, जनार्दन स्वामी फक्त दुसरी शिकलो द्या हो. पण बाबाजी म्हणायचे भगवंतानं आपलं करून घेतलं. 16 वर्षी आंतरशुद्धा भूमी तपश्चर्या केले. तुम्हाला सांगितलं 16 तपश्चर्या केली म्हणजे बाबाजी काय असे असे नाही बसायचे. बाबाजी साधना करायचे, ग्रंथ वाचायचे, ध्यानधारणा करायचे, अभिषेक करायचे. पण 16 वर्षी कुठं जात नव्हते बाबाजी. म्हणून त्या एक जो नियम धरला, तुम्ही असं का तुमच्या घरी बी तुम्ही नियम करू शकता. गुरुने दिला नियम, बाबांनी सांगितलं विधी पूजा, आपला अखंड नियम चालू ठेवा, ती एक तपस्या आहे की नाही. जनार्दन स्वामीनं तो अखंड शेवटच्या श्वसनापर्यंत बघा बाबाजीनं काही ते नियम सोडला नाही. जोपर्यंत महावीर बाबा सांगतात हातातून पळी पडायला लागली बा आहे की नाही. कारण त्या टायमाला जी संन्यासी मंडळी बाबाजी जो त्यांनी शेवेला तुम्हाला माहिती आहे की अशी बाबाजी शेवा इतकी कठीण होती ना, तर सर्वसामान्य माणसाला टिकणं शक्य नव्हती. पण ज्याचे गुरुचरणी निश्चिम भाव त्याचे मनोरथ पूर्वी द्यावं. ही जी संन्यासी मंडळी बाबाजीजवळ होती द्यावं. एका बाबाईचा लोभ इस्टेट पाहुणे आली, बाबाजी एक सत्पुरुष आहे, बाबाजी एक महापुरुष आहे, यांची सेवाकडे आपलं भाग्य आहे असं म्हणून बाबाजीकडे ती मंडळी आली. आणि म्हणून त्या टायमाला कोणती अपेक्षा नाही केली. तुम्हाला माहीत नाही त्या काळात अशी काळ होता, अंगा घालायला कपडे नव्हते. कपडे फक्त गुरुपौर्णिमेला कपडे दिले जायचे. गुरुपौर्णिमेला ना एक बाडदान, एक लाल लुंगी, त्या महात्मानं वर्षभर पुरवायची. ती फाटली तर ती तशीच नेसायची, पण आशा करायची नाही. कारण बघा याचा उद्देश कसा आहे का घेऊ शकले असते कपडे, पण तुम्ही जे दान करताना त्या दानो बाबाईचे एक शब्द होता का लोकांचा दान आहे तो फक्त मी मजुरी करतो, तुमचं घेऊन हे मंदिरे बांधतो, शिवालय बांधतो. म्हणून जनार्दन स्वामी बघा 12 ठिकाणी शिवालय बांधले जगाच्या कल्याणाकरता. एवढे मोठे बघा, एवढं मोठं महान कार्य बाबाजीनं केलं. हे कशावर निष्काम कार्य केलं. स्वतःची बघा तुम्ही बाबाजी फोटो पहा, तेव्हा अशी बाबाजी ती कपनी बाबाजी कपनी मानायची, ती फाटून जायची पार दे तरी बाबाजी बदलीत नसो. काय करायचं, कधी उघडं राहायचे असे. कारण का तुमचा तो दानाचा पैसा तो सत्काराला लावून द्यायचा. आणि म्हणून आज महाराजांनी बघा जागोजागी या ठिकाणी बघा किती सुधारणा केली, मंदिराचं काम केलं, तुमचाच पैसा सत्काराला लावून दिला. कोण जबाबदारी आहे. म्हणून हे कार्य जे संत येतात ना परोपकारासाठी येतात. या ठिकाणी शिवगिरी बाबा या ठिकाणी आले नसते बघा. अनेक ठिकाणी मंदिरे मी नेहमी सांगतो, शंकराची मंदिरं काय कमी नाही गावगावाला, भरपूर मंदिरे गावगावाला. कोण पाहतं मंदिराला. पण ज्या ठिकाणी संत महात्मा राहतात त्या ठिकाणी ओलं येतं. त्या ठिकाणी बघा मठ बंत बिना हाती दंत बिना जल जाय जीवा राम के बिना. एखाद्या मठात जर मंत नसला तो मठ काही उपयोगाचा नाही. हातीच्या दातात जर हातीच्या मुखात दात नसला तो हाती काही उपयोगाचा नाही. आणि ज्या जीवात राम नाम नाही ती जीवा उपयोगाची नाही द्या हो. म्हणून या ठिकाणी बघा महाराज राहिले, पूजापाठ केली आणि म्हणून भक्तीची वाट या लोकांना दाखवून दिली. अनेक नेहमी या ठिकाणचे लोक भेटायला त्या बघा ते सांगता बाबा आमच्या अनेक लोकांचे प्रपंच सुधरून गेले, आम्ही मार्गाला लागलो. आणि ज्या ठिकाणी असे संत नाही त्या ठिकाणी लोक व्यसनाधीन होतात. संत काय करतात, तुम्हाला जो बाबाईचा मार्ग आहे तुम्ही अभिषेक करा, पूजा करा. शिवकथेच्या माध्यमातून बाबा गावगावाला जातात. तुकाराम महाराज म्हणतात हरिभजनी ढवळीले जग ना, हरिभजनी ढवळीले जगत सुकविला लाक कळी काळाचा. त्या काळामध्ये बघा तुकाराम महाराज मंत्र त्या भागामध्ये कार्य करत तुकाराम महाराज गावाला कीर्तन करायचे. का त्याला काही फायदा होता का. संध्याकाळी घरी आलं तर परपंचात खायला नव्हतं. पण बघा परमार्थासाठी वाढता हा पुण्य धर्म केला. तसं महाराज बघा मी ते नेहमी सांगतो आम्हाला कावेस मध्ये चला कार्यक्रमाला म्हणलं भाऊ मी महिन्यातून 2-3 कार्यक्रम करू शकतो. दररोज 4-4 कार्यक्रम करून मी जायचं जन्म जागणार नाही. म्हणलं तुम्ही जाऊ शकता, मला नाही यायचं. म्हणलं एक प्रत्येकाचे एक बाबाचे आशीर्वाद त्यांच्याकडे असं म्हणू शकत नाही आपण. कारण काहीतरी बघा आशीर्वादाचं एवढं करू शकत नाही बाबा. एवढं कार्यक्रम करणं गावाला जाणं एक नियमाची पुण्य असते. प्रत्येकाची शरीर प्रकृती असते आहे की नाही. तसंच बघा तरुणपणे माधुरी बाबा बी बघा लई कार्यक्रम करायचे तसं शरीर तेव्हा चालतं. पण बघा बाबाही सांगायचे नेहमी माझे माणसं पुढे तयार होतील करायला. तर आम्हाला वाटतं बाबा शिवगिरी बाबा जे राघवगिरी बाबा अनेक महेशगिरी बाबा जालना अनेक तयार झाले कार्य करायसाठी. बाबाजी म्हणायचे जो माझ्या नियमानं चालव तो माझा समजायचा. असं काही नाही का तो कोणचा आहे त्यांना बाबाजी पहिले जो बाबाच्या नियमानं चालतो बाबा आता याचे एवढे लेकर आणून ठाणला बसले. याच्यामध्ये कोणी बघा काही साधक तयार होऊ शकता की नाही. जसं बघा गजानन महाराज त्यांचं निर्वाण साईबाबांचं झालं.
वारकरी माऊली निघून गेल्यानंतर बघा आज बी हजारो गावामध्ये टाळं मुरदून भजन पूजन चालतात, त्यांचे अनुयायी तयार होतात आहे की नाही. महापुरुष फक्त मार्ग दाखवतात, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते संत फक्त मार्ग दाखवतात. आणि बघा वाट दावून दिली. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये किती टाळकरी फक्त 14 टाळकरी तुकाराम महाराजांनी तयार केले. आज हजारो 12 महाराष्ट्रभर टाळकरी तयार झाले. जनार्दन स्वामींना सुरुवात अनुष्ठान बसवलं. 11 का 15 लोक जातेगावच्या डोंगरावर अनुष्ठान बसले. बाबाईला फार आनंद झाला. त्या टायमाला काही बघा खाय प्यायची परिस्थिती होती. एकूण ते अनुष्ठान केलं. सांगता कशी करायची, पैसे अडक्यानं द्यावं. कोणते सांगितलं, ब्राह्मणाने सांगितलं म्हणे बाबाजी प्रत्येक जीवाला खाऊ गेला तरी अन्नदान केल्यासारखं आहे. 1 किलो साखर आणून वारूळ होतं, वारूळ टाकली तर हजारो मुंग्यानं खाली तर लक्ष भोजन केल्याचं पुण्य भेटल. आज अनुष्ठान जातीवर डोंगर 15-20 लोक बाबांनी केलं. आज गावाला लाखो लोक अनुष्ठान करायला, कारण हीच महापुरुष कार्य दाखवून देतात. आणि त्यांचे कार्य आपण ही मंडळी आहे पुढं आपण चालवायचे आहे. आणि म्हणून आज 6 दिवसामध्ये बघा आज 7वा दिवस अनुष्ठानाचा, उद्या सांगतेचा समारोह आहे. आणि म्हणून या ठिकाणी बघा नर्मदेश्वराची महाराजांनी सेवा केली. आणि म्हणून ते कार्य आज महाराजांनी त्या एक शक्ती त्यांना देवाची प्राप्त झाली. बाबांचे आशीर्वाद आहेच आहे. आणि ज्या स्थानावर बघा महात्मा लोक आता ज्या ठिकाणी सेवा करतात, भक्त लोक विधी योगदान करतात. त्या ठिकाणी बघा आता महाराज जालन्याला आश्रम आहे. महाराजांनी 2-4 ठिकाणी आश्रम केला. असे नवीन साधक तयार झाले. मी पॉम्पलेट पाहिला तर माझ्या डोक्याला जात आला, किती साधक आणि भाऊ काय करून जाऊन द्या. स्वंगा ढोंगा का हो माझा भक्त तुकाराम म्हणत्या, एक कोणत्या का रूपाने माग घेते ना. आता कोणी साधू आजारपण येत असेल, कोणत्या ना कोणत्या रूपाने आले, कोणी चांगल्या गतीनं आले. पण बघा आल्यानंतर काय काय त्याला बाबाही सांगायचे आपली येड्या शाळा आहे, काही चांगली भेटते पण याच्यातून काही ना काही तयार होतात. काही लोक बघा आजारी असले तरी नीट होत्या बाबाच्या काळामध्ये. किती रे शिवपुरीमध्ये ना किती लोक नीट झाले आहे बाबाच्या काळामध्ये. म्हणून बाबाजी काय करतात, कर्मधर्म तुमचे असावे कल्याण. तुमच्या कोण पुण्य करून घेणार, श्रमदान करून घेणार, दान धर्म करून घेणार, अन्नदान करून घेणार, काहीतरी अनुष्ठानाची सेवा पंक्ती करून घेणार. आणि तुमचं पुण्य करून मग ते तुम्हाला प्राप्त होणार, सुख मिळणार. आणि म्हणून हे संतांचं कार्य आहे. ही जी आमची परंपरा आहे तीच आम्ही सगळे संत मंडळी पुढे चालू आहे. विशेषतः बाबांनी फार चांगलं या कार्याला जोर दिला. जागोजागी स्थानावर जाऊन सहकार्य करतात. म्हणून बघा त्यांची हीच तुम्हाला सांगतो अपेक्षा करत नाही. काही ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जातो त्याच्याबरोबर घर घालून देते. तुम्हाला महाराज कार्यक्रम केला, फार पब्लिक होती. म्हणलं डिझेल आहे माझ्या पॅकेटात पैसे, म्हणलं घ्या. असे कार्यक्रम काय म्हणजे समाज असा बी आहे. पण त्यानंतर जाऊन द्या, देव कुठे कमी देत राहतो. देव देतो तो आहे, पण आपल्या समाजाला कळायला पाहिजे. आपण बघा आता काय लोक म्हणतात लग्नाला चला बाबा भेट द्यायला चला जातो. आता काही श्रद्धावान लोक राहते, सेवा काहीतरी जावं लागतं. काय म्हणते लग्नाला गेलं आमच्या ठिकाणी काय नाही आले तुम्ही, बाबा यायला पाहिजे. अरे तुम्ही लग्नाला लाख 10 खर्च करत्या, मंदिरात पंग थोडं द्यायचं तर बाबाला काय करायचं एवढं. बाबाच का बागा बोरं गेट कर सांगा तुम्ही, हे सांगा तुम्ही. का आम्हाला सांगायचं काय आहे की जे संतांचं कार्य, जे महात्मा लोक असतील हे काय करतात, जागोजागी मठ मंदिर मानतात. आणि मठ मंदिर मानल्यानंतर त्या ठिकाणी तुमचे लेकरं बाळे येतात, भजन पूजन करतात, तुमच्या कळाचा उद्धार होतो. एक जर ती लेकरं नाही सुधारले तर बघा वाम मार्ग गेले तर बघा बाबाही सांगायचे सुपूत आणि किंवा कुपूत. आपल्या पोटी जर सुपूत असला तर तो कमवून घेईल, कुपूत झाला तो हाय ते कमवील. म्हणून या ठिकाणी फक्त संपत्ती कोणती कमवायची, संस्काराची. या ठिकाणी अनुष्ठान आले 6 दिवस संत महात्माचा सहवास घडल. हे मुलगा वाम मार्गाला जाणार नाही, हे तुमच्या कुळाचा उद्धार करतील, तुम्हाला म्हातापणी सांभाळतील, वृद्ध आश्रमात देऊन घालणार नाही. बघा जरी पुण्याला नोकरी गेले, अमेरिकेत गेले ते तुमची सोय लावून जातील. कारण काय लोक पुन्हा अमेरिकेत गेले का आईबापाची थोडे हाल होते आता, पण तरी जे संस्कारित मुलं आहे ना ते आईबाबाची वास्तव लावून जातात. हे कशाचं प्रतीक आहे, जनार्दन स्वामीच्या आश्रमात आल्यानंतर संस्कार घडतात. हो म्हणजे हा जो फरक आहे हे कोणी मांडलं नाही. बाबाही सांगायचे हा उठाटे कोणी मांडत नाही. बघा आम्ही ओंकारेश्वरला महाराज आम्ही लवेस अनुष्ठानाला गेलो, यात्रेला गेलो, मोठे मोठे मठ द्यावं सांगतो. आमचे एक महात्माचं निर्माण झालं तर ते काय करायचे, साधू मंडळी चालले त्यांचे बघा त्यांच्या खात्यावर 50 कोटी रुपये होते. सांगा तुम्ही तर काय करायचं होते 50 कोटी रुपये. पण जे कार्य केलं ते समाजासाठी आणि ते साधूसाठी केलं. पण बाबाई जे कार्य आहे जनार्दन स्वामीचे एकमेव कार्य असे का बहुजन हिताय बहुजन सुखाय. बाबाईनं बघा आम्हाला काय गरज का हिंडायची गावगाला, बाबाला काय हिंडायची का नाही. बा आपल्या गुरुचं कार्य आहे, गुरु दाखविला मार्ग येण्याची पण ते चालू जाता आहे की नाही. जो गुरुने मार्ग दाखवला आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. तुकारामाचा मार्ग दाखवला, जनार्दन स्वामीनं मार्ग दाखवला. आणि म्हणून त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. बाबाने बघा शिवकथा अशी सुंदर सांगत आहे. एक दृष्टांत सांगतो आणि आपली सेवा संपू. या ठिकाणी बघा का एका शिवकथेचं किती महत्त्व आहे. एक नाही बघा एक बिलाचं जोडपं होतं, जंगलात राहत होतं. आणि बघा त्यांची इतकी निष्ठा होती, आल्या गेल्या महात्माची सेवा करणं,
काही नव्हतं. जे रोखी सुखी असेल जसं नर्मदा परिक्रमात बघा काही लोक जातात परिक्रमाला, काही जे परिवार असतो ना जे भाजी मिरची गव्हाणं बघा त्या खाऊ घालतात माणसाला, जे रोटी सब्जी असेल ते काहीतरी. म्हणून बघा जंगलामध्ये ते भिल्ल समाज जोडपं राहत होतं आणि म्हणून भगवान शंकर या जंगलात चालले असताना पार्वती म्हणते देवा हे भिल्ल समाज जोडपं हे साधू सेवा करतं, पण आपण यांची परीक्षा पाहू म्हणे, थोडी यांची परीक्षा पाहायची म्हणे. काय सेवांच्या म्हणे बघा साधू सेवा करते. भगवान शंकर खाली उतारले आणि एक साधा असं वेश घेतला कपड्याचा, साधा एक अतिथी म्हणून वेश घेतल्यानंतर तिथे थांबले. बघा त्यानं जेवायला खावला दिलं मस्तपैकी त्यांना त्या ठिकाणी. जेवायला दिल्यानंतर बघा संध्याकाळ झाली. आता जे म्हण आता भगवान शंकर परीक्षा पाला झाले ते म्हणता आता मी रात्री कुठं जाऊ म्हणे बा, आता काय करायचं म्हणे मग कुठं जातं, जे कोणतं सगळं जंगल आहे, इकडं वाघ सिंहाची भीती, तुमची एक झोपडी आहे. ते दोघं नारो बायको बघा. मग आता काय करायचं म्हणे. ते मालक काय म्हणते असं कर बाबा तुम्ही मै झोपा, आमची पत्नीमध्ये झोपल, मी बाहेर झोपवतो, वाघ आला तर मी रक्षण करतो. पत्नीमध्ये नाही मी बिलाची कन्या आहे, तुम्ही मध्ये झोपा, मी रक्षण करते, मला काही वाघाची भीती वाटत नाही बाबा. सांगा त्यांचा आता खल पडला, काय करायचं सांगा. ते महादेव होते बाबा. मग असं करता करता बघा हो न करता खल मिटला आणि बघा आतमध्ये ते जे वेश घेतला महादेव ते झोपले आणि पत्नी झोपली आणि हा भाऊ बाहेर झोपला दरवाजाला राखण वाघ येऊन म्हणून. बघा आता जो महादेवासंग जो नंदी येलो होता ना त्या नंदीराचं वाघाचं रूप घेतलं. वाघाचं रूप घेतलं त्याला मारलं. बघा मारल्यानंतर बघा सगळे उठून उठले तर पाहिलं हा माणूस मरला, आता काय करायचं बा. तर ते पाहिलं ते जे साधू महात्मा होते ना ते शंकर भगवानच्या वेश ते रडायला लागले. बाई म्हणती माझा नवरा मेला, मी रडायला पाहिजे, तुम्ही काहून रडायचे म्हणे. पण बाई तुझा नवरा गेला मोठ्यानं रडायला लागले. आता काय करायचं बा. अहो मी रडायला पाहिजे नाही म्हणे. महाराज रडू नका तुम्ही, आता एक काम करा, आमचा धर्म आहे म्हणे सेवा करणं, ऐक नाही आमचा धर्म गेला तर सेवेत गेला काय फरक पडायचे म्हणे. तर मोठ्यानं रडायचे. महादेव नाही म्हणे तुम्ही रडू नका म्हणे, मला लाकडं जमा करू लागा म्हणे. लाकडं जमा करू लागला. बघा सगळे लाकडं जमा करून आणायला लागले आणि त्या सरण रचल्यानंतर बघा आता रचल्यानंतर ते काय ते त्याची डेड बॉडी त्या सरांवर ठेवली. महादेव रडतच बसले. तो नवरा गेला ते तुम्ही नका रडू म्हणे, मा नवरा गेला मी रडाय, तुम्ही काय रडते म्हणे बा. पण मारता मला सती जायचे म्हणे. हा म्हणे बाई सती जाय म्हणे. आता मग आग लावून दिली, ती सती बसली. बघा डोळे झाकली तर बघा ते महादेव ते परीक्षा पाहायला आले. डोळे झाकल्यानंतर बघा आगही नाही काही नाही. तो नंदी होता, तो वाघ झाला, तो तयार नंदी त्या रूपात आला. महादेवानं असं रूप धरलं द्या हो. आणि त्या बाईला काही जणी नवरा उठून बसला. इतकी महादेवाची भक्तीची प्रचिती आहे देव. म्हणून भाव त्यानं वरदान महादेवानं त्याला वरदान दिलं तुम्ही सेवा करतात आणि म्हणून पुढला जन्म तुमचा नलदमंदीचा झाला आणि ऐश्वर त्याला महादेवानं दिलं. देवा अशी महादेवाची सेवा आहे. महाराज शिवकथा सांगतात पत्रम पुष्पम फलम तो योमत भक्त समयप्रिया. महादेवाला काय लागत नाही, तांबर पाणी बेल. महाराज सांगलं 7 दिवसामध्ये भरपूर ज्ञान दिलं आहे. म्हणून असा महादेव भोळा देव आहे आणि भोळा शंकर महादेव म्हणतात. कशाचं आता भजन म्हणजे टाईम झाला आणि म्हणून थोडी सेवा बाबाने प्रेरणा दिली. अशी महादेवाची उपासना करा. नुसतं महिलांनाच केली पाहिजे असं काही नाही. आता काही ठिकाणी ना महिलांचीच गर्दी, माणसाला म्हणजे ड्युटी जाते. अरे माणसाला काय ड्युटी जाते आहे की नाही. माणसाला जसं पूजामध्ये पती पत्नी पाहिजे तर बघा आयुष्यभर आपल्याला कमवायचे तेव्हा साडेतीन आपलं आयुष्य किती आहे. थोडंफार वेळ भगवंताला दिला पाहिजे. आपण सकाळी नोकरीला जा, शाळेत जा, ड्युटी जा, पण भगवंताच्या मंदिरात जर गेलं तर हो तर आपल्याला जे पुण्य प्राप्त होईल ते आपल्या लखरा बाळाला काम येईल, आपल्या पुढल्या पिढीला काम येईल. बाबा हे नेहमीच सांगायचे पहाटे जो विधी करतो जे पुण्य करतो ते आपलं रक्षण करतो. बघा म्हणून जे मंदिरात जाणं, पूजापाठ करणं, दर्शन जे भजन पूजन करायचं काही का होईना थोडंफार केलं पाहिजे माणसानं. 21,600 श्वास माणूस दिवसासून घेतो. 21,600 श्वास माणूस दिवसासून घेतो. भगवंताला किती तो एवढं अमूल्य शरीर भगवंतानं दिलं द्यावं हो. याचा काहीतरी संसाराची देह लावला सारा घासूनी अंतकाला जायचं तोंड वासूनी शेवटला प्रत्येकाला जायचं आहे. पण या शरीराचं काहीतरी सोनं करा. जनार्दन स्वामी आपल्यामध्ये कशासाठी आले. बुडते जन न दखवे डोळा म्हणून कनवाळा येतो. म्हणून आपल्या समाजामध्ये बाबाई नेहमी आता महाराज सांगितलं काहीतरी मोठ्या एखादं दृष्टांत दिला तर टाटा बिल्लाला तर जनार्दन स्वामीचं आपल्याला दर्शन झालं नसतं द्या हो. एवढा मोठे महापुरुष भगवान शंकराचे अवतार, कारण ते आपल्याला भेटलेले भगवान हरिहराचं ऐक म्हणजे जनार्दन स्वामी होते. बघा एकदा वेरूळला बाबाजी अभिषेक करायचे. शिवभूत्वा शिव जताचे छात्र श्लोक आहे तो. वेरूळचा कृष्णेश्वरचा ब्राह्मण म्हणायचा बाबाजी तुम्ही अभिषेक करताना भगवान शंकराला अभिषेक होता असं आम्हाला दिसतं म्हणे. एक नाही सांगा.
म्हणून असं बाबा स्वतः शंकर होते कोणाला कळलं नाही का त्या टायमाला बघा. पण ज्यांना कळलं त्यांना कळलं, आम्हाला कळलं म्हणतो मार्गाला लागू द्यावं. म्हणून जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे, ज्ञानी करून सोडावे सकळ जन. जे जे महाराजांना अनुभवला, आम्हाला अनुभवला, जे आम्ही समाजाला सांगतो यावं. अनेक बघा तुम्हाला अनेक आता बघा काही ठिकाणी अनेक हा बाबांनी ते बाबांनी ज्यानं हे केलं त्यानं ते केलं द्या हो, पण जनार्दन स्वामी सारखं होणार नाही द्यावं. जो आपल्या महाराष्ट्राचा जो वारकरी संप्रदाय आहे, जनार्दन स्वामीचा शिव संप्रदाय आहे, या जनार्दन स्वामीनं असं वेगळं काही केलं नाही. बाबाजी हरिपाठ करायचे, काकडा करायचे, गीता वाचायचे. म्हणून जो वारकरी संप्रदाय तोच बाबाजी संप्रदाय. कारण वारकरी संप्रदाय हा शैवापासून तयार झाला आहे संप्रदाय हा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र त्याचा मुकेश मच्छिंद्र बोध गोरक्षाची केळा आणि गोरक्ष वैला गणपती घनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. आणि ही परंपरा आपली एकच परंपरा आहे. फक्त तुकाराम सांगते सांडू नये हरिहारा, नमू नये देवसरा. आणि म्हणून असं हे भगवान शंकराची भगवान विष्णूची भक्ती करा. ज्या आमचं आपले गुरु आहे, गुरुच्या मार्गाने येण्याची पंथी झाली या मार्गाचा बघा. असं गुरु बदला हे करा काही करा. आपण ज्या बाबाने सांगितलं एका प्रवचनामध्ये की सगळ्यांनी आपल्या जनार्दन स्वामी गुरु मानायचे बघा. अनुग्रह कोणी जरी दिला असेल, या मीडियाच्या माध्यमातून सांगतो सगळ्यांच्या मध्ये कोणत्या आम्ही जनार्दन स्वामीच्या कोणत्या सन्यासाचा अनुग्रह घ्या, पण आपले सर्वांचे गुरु जनार्दन स्वामी मानायचे. त्यांची बुद्धी, त्यांची पूजा, त्यांचा नियम, त्यांचा कर बघा ते चालू शकतात. जसं वारकरी संप्रदायामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वर मानला गुरु मानतो, आद्य गुरु मानतो आहे की नाही, तर जनार्दन स्वामीला गुरु माना द्या हो, तर तुमचं कल्याण होणार आहे. एक तर एडीपीशी कुठं पडू नका, ज्या आमचे चरण सोडू नका. आम्हाला या वेशपटवून बोलायची संधी तुम्हाला हाच संदेश बाबाईचा. जय जनार्दन, जय जय जनार्दन. जय जनार्दन. या ठिकाणी आदरणीय गणेश बाबांनी बाबाजींचे खूप अशी अनुभूती सांगितली. भाग्यवान आहे ते ज्यावेळेस काकोळ्यात आम्ही संघ होतो त्यावेळेस बाबाजींचं जे काही त्यावेळेस खरंच मिक्सर नव्हते आणि खलबत्ता असायचा फार मोठा राहायचा तो. आणि साधू संत तर खूप राहायचे का बाबा, 10-15 महात्मा 20 महात्मा राहायचे. आणि एवढ्या महात्म्या लोकांचं आम्ही जर सकाळी बसलो हळकुंड कुटायला तर रात्री 12 वाजत होते. आणि कधी कधी बाबाजीकडं मीठ चालत नव्हतं, शेंदेलोन असायचं दगडासारखं, शिंगाडे असायचे कुटायला. आणि प्रत्येक गोष्ट आम्हाला 4-4, 5-5 दिवस जायचे. ते बाबाजी असे स्वतः यायचे, भाऊ किती कुठलं रे भाऊ, आज लई बाबा लोक येणार बरं का. म्हणजे एक प्रेम त्या काळात बाबाजीने दिलं आणि तिची अनुभूती आज गणेश बाबा सांगत होते. याचा अर्थ ज्यांना परिसाचा स्पर्श झाला ते जनार्दन स्वामींच्या कार्यात सोन्यासारखे चमकायला लागले, ज्ञान त्यांना प्रगट झालं. असे एक महात्मा आहे. आणि म्हणून उद्या या ठिकाणी आपल्याला 10 वाजता यज्ञाची पूर्णाहुती करायची आहे. 10:30 वाजेपर्यंत रमेशगिरी बाबा या ठिकाणी येतील आणि 12:30 वाजेच्या आत आपल्याला पंगत बसायची आहे. म्हणून 10 ते 12 हा वेळ कार्यक्रमाचा राहील. सकाळी 10 वाजताच सर्वांनी उपस्थित राहायचं. 1 ते 2च तास कार्यक्रम होईल, कारण दुपारी ऊन असतं, बसायला जागा कमी राहील, कारण भरपूर बाहेरून लोक येणार आहे. आजही खूप दूरदूरून लोक आले. प्रत्येकांची श्रद्धा सद्गुरू जनार्दन स्वामीवर आहे, कारण प्रत्येकाचा संसार जर सुखाचा केला असेल तर तो सद्गुरू जनार्दन स्वामींनी केला. अवघाची संसार सुखाचा करीन. म्हणून आमचे राघवेश्वरानंद बाबा आले, आमचे काबरा शेठ या ठिकाणी आलेले. मोजून 2 मिनटं फक्त ते बोलतील आणि त्यानंतर आपण या ठिकाणी ही सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करूया. आपण 2 मिनटं फक्त बसायचं आहे, त्यानंतर आपल्याला आपण जायचं फक्त मोजून 2 मिनटं. सर्वांनी फक्त 2 मिनटं बसा, त्यानंतर आपण उद्या सकाळी पण लवकर या. 10 वाजताच 9:30 वाजताच यज्ञाची पूर्णाहुती आहे. एक नारळ घेऊन यायचं यज्ञात टाकायला. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः.
अच्युतं केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंसो नारायणं चैवमेकम् अष्टकमनाम शुभं केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायक ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुर्वाक्य सदा सत्यं सत्यम् एकं परम् अन्यथा शरण नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् करुण भावेन रक्ष रक्ष महेश रक्ष रक्ष महेश ओम नमः पार्वती पते हर हर महादेव श्री गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 अलक निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय गौरी शंकर भगवान की जय संकट मोचन हनुमान की जय सब संतन की जय नर्मदा मैया की जय देव हो परम पूजनीय स्वामी जनार्दन स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने परमपूजनीय स्वामी माधवगिरी बाबा यांच्या शुभ प्रेरणेने तसेच 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज आणि सर्व संतांच्या उपस्थितीत हा जो कार्यक्रम चालू आहे ह्या कार्यक्रमावर उपस्थित सर्व संत मंत यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार त्यानंतर तसेच भजनी मंडळ अनुष्ठानला बसलेली साधक मंडळी तसेच आलेल्या माता भगिनी आणि आलेले सर्व मान्यवर मंडळी त्यांना सर्वांना जय जनार्दन जय जनार्दन बाबांनी आज्ञा केली 2 मिनिटं बोलण्याची देव हो सद्गुरू जनार्दन स्वामींनी पदरात घेतलं परम भाग्य आणि शिव भक्तपरायण भाऊ पाटील आणि परमपूजनीय स्वामी माधवगिरी बाबा आणि तसेच सर्व संत देव हो यांची कृपा आमच्या परिसरावर झाली आणि ती सांगायची म्हणजे कृपा झाली पण त्याकरता एक संत वचन म्हणजे गुरु पायी ठेविता भाव आपोआप भेटेल देवा देव हो मी तुमच्यासारखा सग्रस्ती माणूस आहे मी काही संन्याशी नाही मी तुमच्यासारखा लेकरं बाळावाला हो तुम्ही म्हणाल आपल्याला देव कोणता पाहिजे आपल्याला तर ग्रस्त धर्मात देव म्हणजे सुख सुख म्हणजे काय पाहिजे गाडी पाहिजे माडी पाहिजे आणि मुला बाळांना मुलीला चांगला वर पाहिजे मुलाला चांगली बायको पाहिजे देव हो तर जास्त वेळ न घेता बाबाजींचे उपकार इतके मोठे आहे जेव्हा समाजात आपल्याला ग्रस्ताश्रमात सुखाची अपेक्षा असते पण ते सुख मिळत नाही कारण संसार म्हटलं तर सुख आणि दुःख येणारच ते दुःख येतं कोणत्या परिस्थितीत आपला मुलगा योग्य वळणाला लागला पाहिजे आपला मुलगा शिकला पाहिजे आपली मुलगी ताई शिकली पाहिजे आपल्याला सून चांगली मिळाली पाहिजे त्याला एखादी बिमारी झाली त्यावेळेस संकटात कोणी डॉक्टर हातबल होतात त्यावेळेस आपल्याला परत त्याच्यावर इलाज करणार पाहिजे देव हो मी तुम्हाला प्रांजळ मतानं सांगतो आमच्या परिसरात बाबांजींची कृपा झाली तसं सांगायला काय हरकत नाही ज्यांनी ज्यांनी बाबाजीवर श्रद्धा ठेवली ज्यांनी विश्वास ठेवला अशांचे मुलं शेतकरी कुटुंबातले CA झाले ग्रॅज्युएट झाले आमच्या माता भगिनी मुली आहे कारण तुम्हाला असं म्हणायला काय हरकत नाही मराठवाडा म्हटलं तर कोणत्याही बाबतीत मागे आहे तुमच्यापेक्षा तरीही आमच्या परिसरात मुली काही मुलगी आता एक आमची मुलगी गोंदनखेडेची डॉक्टर होण्याकरता और कोपरगावला शिक्षण घेत आहे मुली चांगल्या पदावर जाऊ राहिल्या काही मुली पोलीस भरतीमध्ये जाऊ राहिल्या आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे विशेष म्हणजे का त्यांना जे पाहिजे त्यांची मनोकामना पूर्ण होऊ राहिली आता परवाच्या दिवशी मला एका विद्यार्थी बोलून गेला बाबा काय
मिलिटरीमध्ये भरती व्हायचं म्हणून औरंगाबादला गेले आणि कागदपत्र घेऊन गेले. आणि कागदपत्र घेऊन गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यासमोर ठेवले. का अधिकाऱ्याने सांगितलं हे नियमात बसत नाही. पण त्याचे मामा सुद्धा बाबाजीच्या परिवारात. ते म्हणे निलेश, बाबांनी सांगितलं हनुमान चालीसा जर केलं तर कोणतंही संकट निवारण होतं. ते परत टेंभूरहून 100 किलोमीटर दुसऱ्या दिवशी परत तेच कागदपत्र घेऊन गेले आणि हनुमान चालीसा म्हणत म्हणत गेले. तेव्हा हो तो मुलगा मिलिटरीमध्ये सिलेक्शन झाला. त्यानंतर सांगायचं झालं देवा हो डॉक्टर पती पत्नी आहे. सगळ्या डॉक्टर लोकांनी सांगितलं मुलगा होणार नाही, अपत्य होऊ शकत नाही. आणि जी बाबाजी सांगायचे ज्यांना संतती नाही त्याचं पूर्ण अंग दुखतं, संसार केलेला ग्रहस्थाश्रम वाया गेला म्हणून हे बाबाजी सांगत होते आणि बाबाजीच्या क्लिपमध्ये ऐकलेलं आहे. देव हो प्रत्येकाला मुलाबाळांची अपेक्षा. पण आमच्या इकडं माधवगिरी बाबा येतात ना, बाबांच्या वर श्रद्धा ठेवली, सद्गुरू जनार्दन स्वामीवर श्रद्धा ठेवली. त्या डॉक्टर पती पत्नीने नारळ घेतलं, त्यांना मुलगा झाला देवा. आणि हेच नाही, आता परिस्थिती सगळीकडंच वारं उलट चाललं. मुलांना मुली भेटून नाही राहिल्या. आणि प्रत्येक समाजात पैसे घेऊन राहिले. आणि तुमच्या समोर जे उभा आहे ना हा मारवाडी आहे जातीनं. आणि आमच्या मारवाड्यात तर कोणत्या जातीची करू राहिले तरी भेटत नाही. पण माझ्यावर सुद्धा मी तुमच्यासारखा मी पहिले वाक्यात सांगितलं माझ्यावरही दुःख आलं. 2017 माझ्या मुलाचं लग्न झालं, नात्यातली केली आहे पण फसल्या गेलो. कारण मुलं लहानपणापासून माधवगिरी बाबाच्या सान्निध्यात होते. त्यांचं वय 10 वर्षाच्या आधीचं होतं. बाबांच्या समोर अनुष्ठान केले, बाबांचा सत्संग, बाबांचं मार्गदर्शन, सद्गुरू जनार्दन स्वामीचं मार्गदर्शन देवा हो. त्याच्यामुळं मुलं चांगले. मुलगा शिकला IT इंजिनियर आणि इंटरनॅशनल बिझनेसमॅनमध्ये MBA. फार मोठ्या नोकरीला पुण्याला होता. पण लग्न झालं आणि ते फसल्या गेलं हे लक्षात आल्यानंतर फक्त त्याला सांगितलं तू इथं ये, तुझी काही चूक नाही. आणि पाहता पाहता 5 वर्ष झाले. त्यानंतर फारकतही झाली आणि पाहत होतो काही इतर जातीच्या मुली येत होत्या. आम्ही मायबाप रडत होतो आणि सांगत होतो तू कोणत्याही समाजाची मुलगी करून घे. तेव्हा म्हणे मी जनार्दन स्वामीच्या माधवगिरी बाबांच्या आधिपत्याखाली व मार्गदर्शनाखाली वाढलो. मी समाजाचीच मुलगी करील. आणि ताई आई अक्का त्याला आमच्या समाजातलीच मारवाडी समाजाची मुलगी मिळाली, बिगर लग्नाची मिळाली आणि वर्षाला फक्त 25 लाख रुपये कमवते. हे मी माझा संसार नाही सांगत, तुम्हाला सुद्धा हे सुख मिळावं म्हणून फक्त एकच विनंती की तुमच्या लेकरा बाळांना या संतांच्या, या सद्गुरूंच्या, माधवगिरी बाबांच्या, हे सगळे संत हे जनार्दन स्वामीचे संत आहे यांच्याच यांच्या चरणाजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवा. आणि तुमची श्रद्धा तुमच्या कुटुंबाची, तुमच्या परिवाराची, तुमच्या मुलांची त्यांच्याकडे लावा. त्यांना शिक्षण घ्यायचं शिक्षण घ्या, त्यांना जे पाहिजे ते देता. आणि हे काहीही सद्गुरू जनार्दन स्वामी देऊ शकतात. अशक्य ते शक्य करू शकतात. देहो बोलायला रात्र पुरणार नाही. कॅन्सरसारखी बिमारीसुद्धा नीट करू शकतात. ही सद्गुरू जनार्दन स्वामीची ताकद आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांना विनंती का सद्गुरूच्या चरणी दृढ श्रद्धा ठेवा, ही नम्र विनंती. जय जनार्दन, जय जनार्दन. जय जनार्दन. या ठिकाणी आपल्याला आपल्या काबरा सेठने अतिशय सुंदर बाबाजीची अनुभूती सांगितली. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आणि सर्वजण आज आपल्याला जरी 15-20 मिनटं जास्त झाले असेल, परंतु बिनु सत्संग विवेक न होई रामकृपा बिनु सुलभन सोई. भाग्यवान आहात तुम्ही. उद्या मात्र सगळ्यांनी लवकर या. सकाळी 9 वाजेपासून तर 11-11:30 आपल्याला सर्व कार्यक्रम करायचा आहे. सर्वांना व्यासपीठावरून जय जनार्दन, जय जनार्दन अनुष्ठानार्थ्यांना अगोदर जाऊ द्या, मग बाकीचे चला. सगळ्यांनी अगदी शांततेत जा.